पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तू हा विठ्ठल परवा, तू हा माधव परवा, तू हा माधव परवा, तू हा माधव परवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर, तू हा विठ्ठल परवा, तू हा माधव परवा, तू हा माधव परवा, तू हा माधव परवा. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुझालो रामदूता. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या देवाचा, काय भक्तीच्या देवाचा. मद दावाव्या सुभटा, मद दावाव्या शूर आणि धीर, शूर आणि धीर. स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर.
काय भक्तीचा त्या वाटा मज धावाव्या सुभटा मज धावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा अंजनीची या कुमारा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मद धावाव्या सुभटा मद धावाव्या शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा हा मारुतीरायांच्या पौराणिक प्रकरणातला एक वर्णन करणारा अभंग आहे. पौराणिक जी प्रकरण आहे त्यामध्ये प्रत्येक देवतेचं मारुतीरायांनी वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये सीताशोक प्रकरण आहे, रामप्रभूंचा वनवास हे एक प्रकरण आहे. मारुतीरायांची स्तुती एक 4 अभंगात केलेली आहे त्यांनी. कामबांधवडी काळ घाताला तोडरी हनुमंत महाबळी, त्यामधला हा अभंग आहे. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काही पाठभेद आहेत, तुझा आलो रामदूता असंही म्हणतात. शरण शरण जी हनुमंता असा नाही काही मालिकेत आहे. काही असे नका, पण आदरानं मारुतीरायांच्याकरता भगवान तुकोबाराय बोलतात की मला भक्तीची वाट काय आहे हे तुम्ही मारुतीराय मला दाखवा, कारण मी तुम्हाला शरण आलेलो आहे. इथं हनुमंता असं वर्णन केलं आहे, एक नाव घेतलं आहे. रुद्रा असं एका अभंगात नाव घेतलं आहे. अंजनीची या कुमारा, सुभटा असं एक विशेषण वापरलं आहे. तुम्ही शूर आहात, धीर आहात, स्वामी कार्यात तुम्ही सादर आहात. तुम्ही मला भक्तीची वाट दाखवा, कारण भक्ती कशी करावी हे तुमच्याकडून मी शिकत आहे. जे भक्तीचे आचार्य आहेत मारुतीराय, आणि मारुतीरायांच्याकडून मला ही भक्ती मिळावी अशी तुकोबारायांची एक अपेक्षा आहे. वास्तविक तुकोबारायांच्याकडं भक्ती करता काही भांडवल कमी होतं, पण त्यांनी आपल्या संतत्वाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर तुकोबाराय पूर्ण होते, सिद्ध पुरुष होते. पण तरी देखील त्यांनी भाग्यवंता हेचे काम मापिनाम वैखरी या अभंगामध्ये तुका करी प्रणिपात दंडवताचार्या, भगवान श्री शंकराचार्यांना त्यांनी दंडवत घातलेला आहे. भगवान ज्ञानोबारायांना त्याने दंडवत घातलेला आहे. काय ज्ञानेश्वरी होणे तीही पाठविले धरणे, किंवा मज पामरा हे काय थोरपण पायीचे वाहन. नामदेवरायांचं वर्णन करत असताना नामदेवरायांनाही त्या आनंदानं महाराज महावैष्णव म्हणतात. नाथा नाही शरण शरण एकनाथा, चरणी माता ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. तुका म्हणे भागवत केले श्रुत सर्वासी. नाथा बाबांना ते शरण आलेले आहेत. भगवान श्री शंकराचार्यांना तुकोबाराय शरण येतात, ज्ञानोबारायांना शरण येतात. बोलिली लेकुरे करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला, अधिकार म्या आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै, माझ्यासारख्या किंकराला तुम्ही पायाजवळ राखा. म्हणून पायीची वाहन पायीवरी या नात्यानं माझ्याजवळ तुमची युक्ती कळण्यासारखा एवढं मोठेपणा.
पण विचार करायला गेलं तर तुकोबाराय आहे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा तेथोनिया. म्हणजे तुकोबारायांची नम्रता आहे, पण तरी देखील भक्तीमध्ये वास्तव बघायला गेलं तर मारुतीरायांचं कुळ हे वानर कुळ आहे. वानर शब्दाचीच पुढाशी सांगतात. वा म्हणजे शंका, किंवा आम्ही म्हणतोय की किंतु किंवा पण परंतु. मग ते वा हा शब्द काय आहे? शंका व्यक्त करणारा आहे. म्हणजे माणूस म्हणावा की नाही, वा नर, नर म्हणावं किंवा नाही. म्हणजे मारुतीरायांची कशात गणना घालावी? मनुष्य योनीत घालावी, वानर म्हणावं. वानर म्हणावं तर मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सगळ्या वानरयूथ म्हणजे सगळ्या वानरांच्या संघाचा प्रमुख आहे. वेग बघायला गेलं तर मनाच्या वेगापेक्षा वेग मोठा आहे. मनोजवम मारुततुल्य, वाऱ्यापेक्षा वेग मोठा आहे. पवनपुत्रच आहेत ते. एवढं असून त्यांनी शक्ती कशाकरता वापरलेली आहे? बळ आमच्याकडं पुष्कळ असेल, बुद्धी संपदा पुष्कळ असेल, पण आम्ही दुसऱ्याला त्रास करण्यासाठी जर वापरत असू तर त्याची कीर्ती होईल का हो? जगाच्या कल्याणाकरता आणि ईश्वर कार्याकरता त्यांनी वापरलेली शक्ती आहे. म्हणून त्या शक्तीला जोड आहे. जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, इंद्रिय जिंकलेली आहेत, बुद्धीमध्ये ते श्रेष्ठ आहेत. आणि वातात्मज, वाऱ्याचा मुलगा आहे मारुतीराय आणि सगळ्या संघाचा मुख्य आहे. म्हणून शेवटी एवढं असूनही श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बळ त्यांचंच आहे, बुद्धी त्यांचीच आहे, जितेंद्रिय ते आहेत, सगळ्या संघाचे प्रमुख आहेत. एवढं असून देखील रामदूत म्हणून घेतात. आपलं नाव तिथं घातलेलं. आमचं मळगे खुर्द झालं तर राग येतोय. मळगे बुद्रुक म्हणून सांगतोय मी जागी जागी. म्हणजे चुकून तिकडे जातील म्हणून सांगायला लागतं आहे. तर ओळख चुकल म्हणून माणूस जपतोय आम्ही ओळखीला. आणि मारुतीराय तर ओळख पुसायला लागलेले आहेत. माझे असं ते पण लोप हो ना अमरूप हरपो, माझं हे अस्तित्व टिकू नये. म्हणजे मी कोण? मारुतीराय म्हणून माझं अस्तित्व असं असू नये म्हणतात. श्रीरामदूत असावा, माझं नाव तिथं नसावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि मग रामकार्यासाठी शरीर वापरलेलं आहे, शक्ती बळ बुद्धी वापरलेली आहे. आता अशा महापुरुषाला उगाचे शिवग्याचे पानं खात्याला, आंब पेरू खात्याला वानर म्हणून चालेल का? त्या काळात किष्किंधेला स्वतंत्र वानरांचं राज्य होतं. किष्किंधेत वानरराज वाली राज्य करत होता. वालीचा भाऊ सुग्रीव त्याच्याबरोबर सचिव होता. काही काळानंतर महाराज दुर्गामध्ये अडचण, युद्ध झालं, भेद पडला, वालीने सुग्रीव वेगळे झाले. त्यावेळी वालीनं सुग्रीवांची पत्नी आपल्या पक्षामध्ये ठेवून घेऊन सुग्रीवाला पळवून लावलं एका डोंगराकडं. आणि तिथं सुग्रीव पत्नीच्या वियोगात कालक्रमणा करत असताना मारुतीरायांची गाठ पडलेली. सुग्रीव सखा हनुमंत, सुग्रीवांचा सखा मारुतीराय झाला. आता ज्यांच्या पक्षाला मारुतीराय आहेत त्यांच्या पक्षाला बळ बुद्धी नीती विजय यायला काय हरकत नाही. पण तरी देखील वालीला काही काळ मारता आलं नाही. त्यानंतर मग रामप्रभू आले. त्यावेळी रामप्रभूंनी वालीची चूक निदर्शनाला आणून दिली. मारुतीरायांनी जी बाजू सुग्रीवांची धरली होती त्यावेळी सुग्रीवाचं सगळं वर्तणूक मारुतीरायांनी बघितलेली आहे. आता एवढ्या मोठ्या वैभवशाली संपन्न सगळ्या वानरांचा राजा असणारा वाली, सुग्रीव म्हणा, अंगद म्हणा, मारुतीराय हे सामान्य वानर नव्हेत. हे ईश्वरी कार्यास करता आलेले महापुरुष आहेत. म्हणून हे सगळे वर्णन करत असताना कपी कुळ म्हटलं आहे त्यांना. कपीचे कुळ आहे आणि कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. रावणाचं कुळ आहे राक्षस आणि मारुतीरायांनी मदत म्हणून कपिकुळाचा सगळ्या रामप्रभूंना सहकार्य देण्याकरता महाराज काय केलेलं, बांधिलकी बांधलेली आहे. आणि एवढ्याकरता त्यांचा ईश्वरी कार्यासाठी अवतार झालेला आहे. अशा महापुरुषांचं एक जीवनचरित्र बोधक म्हणून बघायचं आहे मला. उद्या मारुतीरायांचा जन्मकाळ आहे. वास्तविक हे सगळे महापुरुष जीवदशा घेऊन आलेले नाही. त्यामुळे जीव नसल्यामुळं त्यांना मरणच नाही. आम्हाला जीवदशा आहे. जीवदशेला आलेला पुरुषच मरू शकतो. ब्रह्मदशेतले ते महापुरुष आहेत. त्यांना मरायचं हेतूच नाही त्यांचा. त्यांनी केलेलं जे कृत्य आहे त्याला लीला म्हणायचं आणि आम्ही केलेल्याला कर्म म्हणायचं.
आणि कर्म भोगायला येत असतं, लीला भोगायला येत नसते. केले कर्म झाले तिची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. आणि लीला जी केली जाते ती एक संकल्प म्हणून, संकल्प तरी कसला, मनात आलंय म्हणून त्यांनी काहीतरी करायचं. आणि मग संकल्पाच्या काळजी आपोआप वाढले, नुसत्या संकल्पानं कार्य होत जातात महापुरुषांची. म्हणून मारुतीरायांना बळ जे वापरावं लागलं, काही जे करावं लागलं ते उगाच रामनामाचा त्यांनी काय आधार घेतला असं म्हटलं आहे. नाहीतर वास्तविक ते ब्रह्मरूपातलेच सगळे महापुरुष आहेत. त्याशिवाय ते मन हे राम झाले, मन हे राम झालं असं माऊली कसं म्हणते. त्यांचं मन रामरूपच झालेले महात्म्य होते. म्हणून मारुतीरायांचा अवतार हा ईश्वरी कार्याकरता मदत करण्याकरता आलेले आहेत ते. बरं, हे सामान्य पुरुष नव्हेत, यज्ञदत्त पुरुष आहेत, यज्ञात प्रसाद मिळून तयार झालेले महापुरुष आहेत. हे काय कोणाच्या आईच्या पोटातून जन्माला आलेले नव्हे. विभांडक मुनींचा मुलगा शृंगी, देवांगना हाती आणविला शृंगी, यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. विभांडका क्रोधाला से भारी, अयोध्या भितरी वेगी आला. राया दशरथ सामोरायोनी, अतिप्रीती करुणी सभे नेला. पुत्र स्नुषा दोघी देखता नैनी, आनंदला मनी नामा म्हणे. इथून सुरुवात आहे मारुतीरायांच्या जन्मकाळाच्या अभंगाची. त्या काळात त्रेतायुगामध्ये रावण राक्षस राज वाढलं, त्याला मारण्याकरता निपात करण्याकरता देवाने अवतार घ्यायचं ठरल्यानंतर मग मदत करायची. आता रामप्रभूंना जन्माला येण्याकरता ती व्यवस्था तरी पाहिजे तशी. दशरथाच्या पोटाला यायचं आहे, त्याच्या आधी श्रावण बाळाचा वध, हे सगळं आख्यान. म्हणून रामायण फार सखोल आहे. ते बघत असताना हेतू इतकाच की प्रत्येक गोष्टी ईश्वरी कार्याला मदत 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 म्हणून करत आलेले. आणि मग दशरथांच्या पोटी पुत्रसंतान नसल्यामुळं दुःखी असलेला राजा शेवटी यज्ञ करतो. यज्ञ करण्याकरता तसा तयारीचा कोण पाहिजे, ऋषी पाहिजे. अगदी सामान्य कौल जरी लावायचं झालं तरी शिवेधारी गुरव पाहिजे, शिवेधारी पुजारी पाहिजे. उगाच आम्ही रोज फिरणाऱ्याने बोल देवा म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणून तसा पुरुष भेटणं दुर्मिळ. म्हणून विभांडकांचा मुलगा शृंगी, ज्यानं कधीच महाराज डोळ्यानं देखील स्त्रिया पाहिल्या नाहीत, ज्यांचं कधी ब्रह्मचर्य भंग झालं नाही, अशा शृंगी ऋषीला कसा फसवून आणता येईल याच्याकरता इंद्राने अप्सरा पाठवून दिल्या. त्यांचं नाव देवांगना. देवांगना म्हणजे देवाच्या सबळ असणाऱ्या अंगना स्त्रिया. आणि त्या अप्सरा, तिलोत्तमा वगैरे सगळ्या स्त्रिया आल्या. भलवून त्या शृंगीला अयोध्येत आणला आणि तो पुत्र कामेष्टी यज्ञ बनवला, करला. आणि त्या शृंगीनं अवदान यज्ञात टाकेल तसं महाराज अग्नी प्रसन्न झाला. अग्नी नारायण प्रसन्न झाल्यानंतर पायस ते पात्र घेऊन या करी, शृंगीस झड करी बोलत असे. आणि मग विभाग करा सत्वर, प्रत्येक राणीला द्या. दशरथ राजाच्या राण्या 3 त्यांना देण्यात आलं. त्यात कैकई रुसली, ते विघ्न झालेने घारेने ते लिहिले निज भागा. आणि मग कैकई रुसली ऐन वेळेला त्याच. मग आता ती का रुसली त्यालाही कारण मागं आहे. तर ते आता एवढं सगळं हेळवेच्या वहीवाणी काढून दुसऱ्या हनुमान जयंतीला जन्मकाळ होईल फार म्हणतो. जर रामायण भास्कर म्हणतात त्याला कारण रामायण सांगूनच संपत नाही. कारण आयन म्हणजे स्थान, राम नाही असं ठिकाण सांगूनच संपत नाही. ते चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. चरितम रघुनाथस्य, भगवंताचं चरित्र एवढं शतकोटी प्रविस्तार आहे त्याचा, सांगून संपण्यासारखं नाही. पण राम राम म्हणून मात्र आम्ही काय हो, पुण्यवान हो. म्हणून जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. धन्य कोळतयाचे रामनाम हे चिवाचे, दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची. म्हणून उठता बसता श्रीराम राम राम म्हणायचं. हेतू इतकाच की त्या म्हणण्यामध्ये महाराज काय होतं आहे आम्हाला माहिती नाही, अजून केवढं पाप आमचं जळलं हे आम्हाला माहिती नाही, पण काहीतरी त्या म्हणजे तथ्य आहे. शेवटी राम म्हणायची वेळ येऊ नये म्हणून आधी राम म्हणायचं. एवढ्याकरता तरी राम म्हणूया. पश्चातापानं राम राम म्हणणारे लोक पुष्कळ आहेत अजून. आम्ही माळकरी निदान आनंदानं राम राम म्हणतोय, पण मोठ्या लोकांना पश्चातापाची वेळ आलेली आहे. राम म्हणायची वेळ आली म्हणतात की लोक, ते तशी वेळ येऊ नये म्हणून आपण राम म्हणूया. भाग्यवान आहोत. हेतू काय, भगवंताची सेवा करण्याकरता माता पार्वती यायला तयार आहे, मारुती यायला तयार आहेत, भरत शत्रुघ्न हे शंख चक्रादी अवतार आहेत देवाचे, हे सगळे साह्य म्हणून यायला तयार आहेत. आणि तो काळ तसा होता. यज्ञपुरुषाच्या प्रसादाद्वारे जो काही पायस प्रसाद खीर म्हणून मिळाली, त्यातला कैकईचा जो भाग होता तो उचलून नेला, घारीने तो नेला निज भागा. आणि एका जनार्दनी घारी पिंड नेता. पुढे झाली कथा श्रवण करा.
ती कथा उद्या सांगितली जाते. ऋषमुख पर्वतावर अंजनी माता तप करते आहे आणि मग तिची इच्छा आहे. भगवान शंकराला म्हणते तुमच्यासारखा मला ज्ञानी पवित्र उत्तम गुणी असा मुलगा मिळावा. ती भगवान म्हणतात म्हणतसे श्रीवांजुळी पसरुणी बैसमाजे ध्यानी सावधान वायुदेव येऊनी प्रसाद देईल तुझला भक्षिका वहिला विलंबे. वायू काय करेल? घारीच्या मुखातनं येणारा प्रसाद वायुदेव काढून घेईल, तुझ्या उंजळीत पडेल तो प्रसाद तू खा आणि मग पूर्ण पिंडाची मारुतीराय जन्माला येतील. आणि तो उद्याचा चैत्र शुद्ध पौर्णिमेचा अगदी पर्व काळ आहे मोठा. आमच्या परमार्थातल्या सगळ्या पर्व काळामध्ये प्रमुख 6 पर्व काळ मानलेले आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी, रामनवमी श्रीराम, नरसिंह जयंती श्रीरामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. शिवरात्र, रामनवमी, नरसिंह जयंती हे 6 पर्व काळ आहेतच आमचे. पण त्याबरोबर दत्त जयंती एक साजरी करायला पाहिजे आम्ही आणि मारुतीरायांची ही उद्याची पौर्णिमा. हनुमान जयंतीचा उत्सव, दत्त जयंतीचा उत्सव हा साजरा करावाच लागेल, कारण आम्हाला नाथ संप्रदाय दत्त संप्रदायाचा उल्लेख आहे आणि मारुतीरायांचा आमच्या पारमार्थिक रामप्रभूच्या चरित्रातून मारुतीरायांचं चरित्र येतं. म्हणून मारुतीरायांच्याकडे बघत असताना देव म्हणून बघावं का साधू म्हणून बघावं? वानर म्हणून बघितलं तर लौकिक नजर, भक्त म्हणून बघितलं तर जीवनमुक्त पुरुषाच्या दृष्टीनं फार मोठं दास्यत्व केलेलं आहे त्यांनी. दास्यत्वे निकट हनुमंते पैकेले म्हणून देखिले रामचंद्र. दास म्हणजे काय महाराज? आपली शरीराची सुद्धा आठवण नसली पाहिजे. दास कोण असतं? जिवंतोपी मृतपंच. जिवंत असताना देखील मेल्यासारखी ज्याची अवस्था आहे त्याला दास म्हणायचं. दासांना आपलं नाव सुद्धा तिथं घालायचं नाही. म्हणून आमच्या परंपरेमध्ये दासांचा अनुदास म्हणतात, तुमचे चरणीचा दास असं म्हणतात. तुमची दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची म्हण. दास्यत्व करणं इतकी सोपी गोष्ट नाही. जे का आत्मनिवेदना तळीची, जे पेटिका होय सख्याची, पार्थू अधिष्ठात्री ते तिची मातृका गा. की सख्य भक्तीच्या अगोदरची भक्ती आहे, आत्मनिवेदनाच्या अगोदरची सख्य, आणि सख्याच्या अगोदरची भक्ती आहे दास्य. नवविधा भक्तीतली ही खरंच 7वी भक्ती आहे दास्य भक्ती. हे दास्य मारुतीरायांनी अतिशय चोख केलेलं आहे. पण दास्य भक्तीतनं बघायला गेलं तर दास्य भक्तीचे महामेरू आहेत कोण? मारुतीराया. म्हणून मारुतीरायांच्याकडे बघत असताना साधुत्वाकडून बघावं तर ते साधूसारखं जीवन जगले आहेत. इकडं बघायला गेलं तर शेपटीनं किती राक्षसांना मारलं, गदेनं किती राक्षसांना मारलं, नुसत्या महाराज बुक्कीनं कितींना मारलं हे तर काय वर्णन नाही रामायणात. पुष्कळ मार दिलेला आहे. बरं त्यांनी सामान्य लोकांनाच मारलं असं कुठं? इंद्रादिका दिले थोर मार, उपजल्या सूर्याला गिळायला गेले. आई काय लाल दिसतंय म्हणाले, तर ते फळ आहे म्हणाले, लाल फळ. आणि मग लाल फळ आवडतंय खायला म्हणजे सूर्याला गिळायला गेले. आता हे वैज्ञानिक लोकांना मान्य होत नाही महाराज. सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. शहाण्या पुरुषानं ऊर्जेकडे जायचं काय अंधाराकडे जायचं? ऊर्जा स्तोत्र आहे. सूर्याचीच ऊर्जा चंद्राला मिळते. सगळ्या ग्रहांना सगळे सूर्याचीच ऊर्जा आहे. सूर्याकडे जाणं म्हणजे उन्नतीकडे जाणं. सा विद्या या विमुक्त ये, उंच ऊर्ध्वगामी जाणं. आणि मग अशी ऊर्ध्वगामी जाणारी विद्या सूर्याकडे तेजाकडे जाणार आमचा पंथ आहे. म्हणून मारुतीरायाने तेजाकडे पहिली काय घेतली? धाव घेतली. आणि सूर्याला गिळायला आल्यानंतर राहू केतू आडवे आले महाराज. राहूचं जाबाडच फोडून टाकलं त्याने. केतूला असं मारलं महाराज, तो काय परत वाटेला आला नाही. आणि मग इंद्रादिक राहू केतू ह्या सगळ्यांना ज्यांनी भरपूर मार दिला ते मारुतीराया मला सांगा बलवंता माझे बलवान आहेत, वेगात सगळ्यात वेगवान आहेत, बुद्धीत वरिष्ठ आहेत. असे असताना मारुतीरायांना तुकोबाराय अग्रणी असं स्थान देतात की मला भक्तीची वाट तुम्ही दाखवा. म्हणजे हे साधू भक्तीचे आचार्य आहेत. एकीकडून बघायला गेलं तर देवराज आहेत, देवच आहेत ते साक्षात. आणि तिसरा त्यांचा अंशावतार बघायला गेलं तर ते भगवान शंकर आहेत. मारुतीराय हे भगवान शंकराचाच अवतार आहे. तुका म्हणे रुद्रा, महारुद्रच आहे तो. महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. महारुद्र भगवान शंकर आहेत. आणि त्यांची सेवा करण्याकरता पार्वती माता म्हणाली या अवतारात मला यायची इच्छा आहे. तर म्हणाले मी ब्रह्मचार्याच्या रूपात सेवा करणार आहे. कोणाची? रामप्रभूंची. मला तुला नेता येणार नाही. मग स्वतंत्र कुठे घेऊन फिरणार दोघांना? दोघांच्या 2 गाड्या होतील. मग म्हणाले नाही, मग येतो. मग शेपटीच्या रूपानं भवानी माता आल्या. शेपटी जी आहे ती मारुतीरायांची पार्वती माता आणि स्वतः आहेत ते भगवान शिवशंकर. आणि रामप्रभू हे त्यांचं आराध्य दैवत आहे. हरी 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 मंत्र हा
म्हणती जेवाच्या तया. त्यांचं साधर्म्य असं का सांगावं लागतं की रामप्रभूंनी अखंड आयुष्यामध्ये भगवान शिवाचीच पूजा केली, दुसरा कोणता देव त्यांनी पूजला. अगदी परत येताना देखील लंका जिंकल्यानंतर त्यांनी महाराज भारताच्या भूमीमध्ये रामेश्वर म्हणून जे लिंग आहे ते त्यांनी स्वतःच बसवलेलं आहे, स्वतः पूजा केली त्याची. नित्यनेमानं रामप्रभू शिवलिंगाला पाणी घातल्याशिवाय तोंडात पाणी देखील घेत नव्हते. एवढी रामप्रभूने भगवान शिवांची उपासना केली आणि भगवान शिवानी आजीवन कोणाचा मंत्र जपला, हरे 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 हाच मंत्र जपला. म्हणून हरिहरा भेदन ए ना करू नये, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणजे आमच्या संप्रदायामध्ये सगळे आलेले अवतारी सत्पुरुष महापुरुष जेवढे आहेत हे सगळे अंश 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 कला आवेश परिपूर्ण तमाशा 6 अवतारात आले. ईश्वराचे मदत करण्याकरता आले, धर्माची संस्थापना करण्याकरता आले, साधूंचं परित्राण दुष्टांचं निर्दलन करण्याकरता आले. म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम. म्हणून सगळे अवतार हे धर्मरक्षणासाठीच आहेत. देवाला आवडणारी गोष्ट आहे धर्मरक्षण. दुसरं देवाला आवडतं ते आम्ही बहिरंगातून देतोय नाही असं नाही. देवाचा नैवेद्य पूजा अर्चा भजन कीर्तन ह्या गोष्टी बहिरंग धर्मातल्या आल्या. कारण 2 धर्म आहेत मुळात, एक प्रवृत्तीलक्षण धर्म आणि एक निवृत्तीलक्षण धर्म. द्विविधो ही वेदोक्त धर्म, प्रवृत्तीलक्षणश्च आणि निवृत्तीलक्षणश्च. प्रवृत्ती मार्गामध्ये काय करावं लागेल आम्हाला महाराज, नित्यनेमानं वर्णाश्रम धर्मानं चालत आलेली कर्म करावीच लागतील. निवृत्ती मार्गामध्ये विवेक वैराग्याचं अनुष्ठान करावं लागेल. आणि विवेक वैराग्याचं अनुष्ठान कशा करता करायचं तर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, आम्हाला या जन्ममरणाच्या परंपरेतून सुटायचं आहे. म्हणून पहिला धर्म आहे तो चित्तशुद्धी करता आणि धर्माची दुसरी वाट आहे ती मुक्तते करता. म्हणून मुळात पहिला धर्मादी आक्रमण आम्ही करायला पाहिजे. म्हणून ही जयंती पुण्यतिथी ह्या सगळे पर्वकाळ साजरे करायला पाहिजेत. हे केल्यानं काय होतं आहे तै हरपले आपण आपे पावे तै संता ते पाहता विसावे. म्हणून वानावे ऐकावे तीचे सदा. कायम संतांची चरित्र कायम देवांची चरित्र वाचत बसलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे रूप. आणि मग ही सगळी चरित्र आमच्या उद्धारा करतायत. तारू भवसागरीचे उच नीच अधिक. तुकोबर आहे त्याचं वर्णन करतात. दीनानी दुर्बळासी
सुखरासी हरिकथा तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. आम्हाला भवसागरातून तारून नेण्याकरता फक्त ईश्वराचं चरित्रच उपयोगाचे आहे, दुसऱ्याची चरित्र वाचून काही उपयोग नाही. का वाचत आलेले आहेत? ज्ञानोबाराय का म्हणतात पंढरपूरला जावावं? तुकोबाराय बाळक्रीडा का लिहितात? ज्ञानोबाराय बाळक्रीडा बघा, प्रत्येक संतांनी बाळक्रीडा लिहिलेली आहे. बरं, त्या एकाच देवाचं चरित्र 15 जणांनी लिहायची काय गरज आहे? आपण ते गायलं तर महाराज म्हणून आमच्यासुद्धा एका बुवान एक कथा सांगितली तर ती दुसऱ्याकडून ऐकावी दुसरी ती. का तर सांगण्यात फरक राहतो असं नव्हे, प्रत्येकाच्याकडून कथा ऐकली तर तेवढ्याकडून आपलं काय होतं, पापाचं क्षाळन होतं. म्हणून अनेकांनी बाळक्रीडा लिहिली म्हणून तिथं कंटाळा करायची गरज. कितीतरी हजारो वर्ष कीर्तनाची परंपरा चालत आलेली आहे, किती हजारो वर्ष पुराणाची परंपरा चालत आलेली आहे. पण कंटाळा का करायचा नाही? तर यामध्ये आपलं तरणं आहे. कारण अनेक जन्मांचे यामध्ये किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. आम्ही सगळे पांडुरंगाला शरण जाणारे लोक आहोत, अनुग्रहित आहोत. म्हणून आपण सदैव ते ऐकत का राहायचं? तर त्यात एक गुढी आहे. कृष्ण भक्तीविना तरला असे कोण, द्यावा निवडून एकतरी. की यातून कोण बाबा तरला नाही असं कोण म्हणत असेल तर एक तरी मला दाखवा म्हणतात. की पांडुरंगाचं नाव घेतलं आणि तो तरला नाही असं कोण. काय नो हे केले का चिंतिता विठ्ठल सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पा. म्हणून हे तारू एक जहाज आहे. या जहाजाला आपण बाहुबलानं पोहत जायचं का आपली होडी त्याला अडकलेली बरी? जहाज आहे, ते ओढत घेऊन जाईल आपल्याला. मग आपली छोटीशी नाव असेल तर त्याला अडकायची, ते जहाज ओढून आपल्याला घेऊन जाईल. तसं हे सुखराशी हरिकथा आहे आणि प्रत्येकाला देवाच्या नावाचं वेड लागलेलं आहे. आत्मा रामश्य म्हणयो निर्ग्रंथा पिरोक्रमे. देवाच्या रूपाचं वस्तू सौंदर्यच एवढं मोठं आहे की त्याचं वेड लागलं नाही असं भगवान शंकराचार्य सांगतात, रामानुजाचार्य सांगतात, वल्लभाचार्य. सगळ्यांना याचं वेड लागलेलं आहे. म्हणून आम्ही देवाचं नाव घेत राहूया, सदैव त्यांचे चरित्र वाचत राहूया. हे केल्यानं इतर काही करावं लागणार नाही. काय करावी साधने फळावघ्याची पंढरीची वारी, देवाचं नामस्मरण सदैव हे केल्यामुळं इतर कोणत्याही मार्गाला फार अट्टहास करायची गरज नाही. म्हणून हे पर्वकाळ आपण साजरे करणं आपलं काय आहे, कर्तव्य आहे. म्हणून तुकोबाराय या पर्वकाळाच्या निमित्तानं पौराणिक प्रकरण त्यांनी पुष्कळ मांडलेले आहे. की रामा वनवास तेने वशे सर्व देश, हे सुद्धा प्रकरण त्यांनी चांगलं म्हटलं आहे. राम म्हणता रामचे होईजे, केवढी स्वरूपस्थिती देवाची सांगितलेली आहे. आणि हे सगळं ऐकताना आम्हाला काय कळवून घ्यायचं आहे त्यातून, की ते भगवान शिव आहेतच, पण त्यांनी केलेल्या कार्याचा एक बोध घ्यायचा आहे आपण. ही 5 चरित्र आहेत त्यांची, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीतामाता, हे 5 पंचायतन आहे. त्यात मारुतीराय एक 6वा असा एक विभाग आहे की ज्यांनी अतिशय अतुलित असं काम केलं आहे, पण आपलं त्यात नाव अजिबात गुंतवलेलं. कार्य करायचं आहे पण ते निष्काम भावनेनं करायचं आहे, कर्तव्य बुद्धी ठेवायची नाही. आणि मग असं अलिप्त राहून कार्य कसं करता येईल आपल्याला देखील. इथं आल्यानंतर मारुतीरायांनी कसलाही डाग लावून घेतला नाही ना. रावणाच्या पक्षातून त्यांनी काही मिळवायची आशा धरलेली नाही. काय रामप्रभूकडील नाव मिळवून काय आशा, आई वडिलांच्याकडूनही काय मिळवायचं असं काय राखलेलं नाही. जगातून कीर्तीची अपेक्षा नाही. असं निष्काम अगदी निकोप निरपेक्ष चरित्र जे आहे मारुतीरायांच्यासारखं. म्हणून आपण केलेली कीर्तीसुद्धा त्यांनी तोंडाने सांगितलेली. एखादा कार्यकर्ता कसा असावा याचं अगदी उचित उदाहरण म्हटलं तर मारुतीरायांचं चरित्र आहे. आपलं नावसुद्धा तिथं येता कामा नाही, एवढी त्यांनी बारकावे. बघायला गेलं तर त्यांचा स्वभाव चंचल आहे. त्यांची बाळपणात त्यांचं बळ पुष्कळ होतं. ऋषीमुनींचे आश्रम ते खालीवर आणून ठेवत होते. खाली गंगेच्या काठाला आश्रम असायचे, नदी काठाला, ते मारुतीराय त्यांचा आश्रमच उचलून डोंगरावर नेऊन ठेवायचे. की आंघोळ केलेलं सगळे साधू कपडे बदलाय म्हणून डोंगरात जायचं, कारण सगळं घरच वर नेऊन ठेवलं डोंगरावर. तिथं
घरात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळीला ती खाली आली की काय करायची महाराज, ती पर्ण कुठे उचलायची आणि गंगेच्या काठाला आणायची. ही कपडे बदलाय वर गेली की ते खाली आणून ठेवायचं. आता ह्या असल्या खोड्या म्हणजे हे द्वाडपणा सुरू झाला यांचा. त्यांची मुलं शिपटीला बांधायची आणि पाण्यात बुडवून आणून ऋषीमुनींची ठेवायची. असं हे सुरू केल्यानंतर सगळे ब्रह्मदेवाकडे गेले की ही याची शक्ती आहे, ही काहीतरी बाबा ही लोकविघातक व्हायली आहे आणि काहीतरी याला थांबवा. मग शेवटी तुझा स्वामी भेटेतोपर्यंत तुझी शक्ती काय होईल, लुप्त होईल. म्हणून प्रत्येकाने असा आशीर्वाद दिला, रघुपती भेटेतोपर्यंत तुझी शक्ती तुला गुप्त राहील, उपयोगाला येणार नाही. असा एक शाप दिला सौम्य. आणि मग महाराज मारुतीराय अगदी निवांत, अगदी गाईसारखे, गरीब देवासारखे निवांत राहायला लागले. आणि मग कोणाला त्यांनी त्रास दिला नाही. आणि हीच शक्ती लुप्त झालेल्याचं मोठं कारण त्यांना वालीला मारता आलं नाही. मात्र जे रामप्रभू महाराज ज्यांच्या बळावर विश्वास ठेवून शीताशुद्धीसाठी पाठवून देतात, त्या मारुतीरायांना वालीला मारायला काय अवघड होतं सांगा. एवढा खटाटोप करायची काय गरज नव्हती. अगस्ती मुनी रामप्रभूंना सांगतात की हे रामा, ह्यांच्या अशा ह्या द्वाड कर्तव्यामुळं यांची शक्ती काय केलेली आहे, लुप्त केलेली आहे. त्यामुळं मारुतीरायांना वालीला मारता आलं नाही. मात्र सुग्रीवाला एवढा मार खायची वेळ आली नसती, मारुतीराय जवळ असून देखील. हे त्यात इथून सुरुवात आहे त्यांची जन्मकथा. फक्त यातून काय, हे यज्ञदत्त पुरुष आहेत, यज्ञाच्या प्रसादानं उत्पन्न झालेले आहेत. यामध्ये निष्पाप निष्कलंक चरित्र आहेत यांची. रामप्रभू भरत चरित्र बघा, लक्ष्मण शत्रुघ्नांचं चरित्र बघा. हे बघताना मारुतीरायांचं चरित्र बघत असताना मारुतीराय पहिल्यांदा कोण आहेत, सुग्रीवाचे सचिव बनलेले आहेत. सुग्रीवाला कार्याध्यक्ष दुसरा त्यांचा टप्पा आहे. आणि तिसरं रामप्रभूंच्या सगळ्या दास्यभक्तीचे ते आचार्य आहेत. म्हणून तिन्ही ठिकाणी मदत केलेली. एक सुग्रीवाला मोठी मदत केली, एक रामप्रभूंचं मोठं काय केलं, त्यांना शीताशुद्धीसाठी ऐरावण महिरावणाच्या तावडीतून सोडवून आणलं. आणि मग लंकेत उड्डाण मारताना त्यांचं सगळं सामर्थ्य सगळ्या जगानं पाहिलं. आणि तिसरं आहे ते भक्तीचं आचार्य झाले. अशा 3 टप्प्यात मारुतीरायांचं हे चरित्र बघता येतं. भक्ती करत असताना त्यांनी दास्यत्व स्वीकारलं, पण हे करत असताना सेवके करावे सांगितले काम, ते अशी होतो पण कामा नये. सेवकानं जे करायचं आहे ते स्वामीनं सांगायच्या अगोदर मनोगत कळवून करायचं आहे, सांगायला लागो नाही. स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. आणि मग ही मनात येईल स्वामींच्या, त्याच्या अगोदर ही कृती करायची तयारी पाहिजे. म्हणून मारुतीरायांच्या मनामध्ये रामप्रभूंच्या मनात जे काय चाललं आहे ते कळायचं. रामप्रभूंची पहिली भेट ज्यावेळी झाली सुग्रीवांच्या जवळ आल्यानंतर, त्यावेळी ते विचारतात की हा सुग्रीव कोण आहे, तर हा वानरराज आहे. मग सुग्रीव पाठवून देतो. रामप्रभूंची भेट पहिली. रामप्रभू हे मानव वेशात आलेत. सुग्रीव म्हणतो, या सगळ्या अरण्यात मानव सहजासहजी येणं शक्य, हे सामान्य मानव नसतील बरं. चौकशीला पाठवल्यानंतर मारुतीराय ब्राह्मणाचं रूप धारण करतात आणि जातात. संस्कृतमध्ये सगळं विचारतात, ओळख विचारतात. ओळख विचारल्यानंतर शक्तीचा परिचय घेतात. रामप्रभू मांडीवर झोपलेले आहेत लक्ष्मणाच्या. आंब्याच्या झाडाच्या फांदीखाली बसलेले असताना वरून उडी मारतात मारुतीराय आंब्याच्या फांदीवर. आणि ती फांदी रामप्रभूंच्या अंगाला काय होते हो, टेकते. त्यावेळी रामप्रभू झोपलेल्या अवस्थेतच आपल्या धनुष्याचा काय करतात हो, जरासा स्पर्श फांदीला करतात. ते मारुतीराय अगदी त्रिभुवन आकाशातच उडून जातात. आणि मग भोवळ आल्यासारखं होतं आहे मारुतीरायांना आणि खाली येऊन पडतात. आता त्यांना असं कळतं की मला एवढ्या वर उडवणारा हा माझा कोणतरी मालक असला, हा स्वामी असला पाहिजे. महाराज पाय धरतात आणि म्हणतात, माझ्या बळाची आज परीक्षा पाहिली तुम्ही खरं कोण सांगा. तर मग त्यांनी सांगितलं, मी अयोध्येचा दशरथ राजाचा पुत्र असून माझी पत्नी अशी श्रीरावणानं हरण करून नेलेली आहे. हे सगळं सांगितल्यानंतर मग मारुतीरायांना आनंद होतो. मी तुमच्या शोधासाठी काय करू शकतो. मग खांद्यावर बसा म्हणतात. लक्ष्मण एका खांद्यावर आणि रामप्रभू एका खांद्यावर. लक्ष्मणाला वाटतं मी अखंड जमिनीचा भूभार धारण करणारा शेष आहे आणि हा त्रैलोक्य समर्थ भगवान रामप्रभू आहे. आम्हाला दोघाला घेणारा हा कोण असेल, ओळख होत नाही, कळत नाही. रामप्रभू ओळखतात, हा भगवान शंकर असल्याशिवाय असं शक्य. दोघांना सहजच घेतात महाराजांनी सुग्रीवांच्या किष्किंधा पर्वतावर आणून उतरतात. आणि मग त्या दोघांचं सख्य फार चांगली माहिती तिथं पुष्कळनाथांनी वर्णन केलेलं आहे. त्यावेळी रामप्रभू विचारतात, मारुतीराय तुझं काय, तू कसा आहेस म्हणून विचारलं. तर देहद्रष्ट्या तो दासोहम, जीवद्रष्ट्या त्वदंशका, आत्मद्रष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती.
देहदृष्टीनं बघायला गेलं तर हे रामप्रभू मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीनं बघायला गेलं तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्टीनं बघायला गेलं तर तू आणि मी वेगळा अजिबात नाही. त्यामुळं तुझ्यात माझ्यात भेद नाही, तो स्वरूपता नाही. मी आणि तू वानर वेशात आहे म्हणून आता वैयक्तिक भेद आहे व्यवहारात. आणि तिसऱ्या दृष्टीनं बघायला गेलं तर स्वामी सेवक भावातून आम्हाला असा भेद हा राखायलाच पाहिजे. देहदृष्ट्या तुझा मी दास आहे. केवढी मोठी उच्च भूमिका त्यांनी मांडली. एक अंशांशी भाव, एक स्वरूप दृष्टीनं आणि एक व्यावहारिक दृष्टीनं, अशा तिन्ही भूमिकेतून रामप्रभूंना आनंद झाला. हे लक्ष्मणाला ते म्हणतात, इतकी बुद्धिमत्ता सहजासहजी सामान्य माणसाच्याकडं असत आणि हा भगवान शंकरच आहे, आमच्या कामाकरता उपयोगी आहे. आणि मग त्यांनी सुग्रीवाशी सख्य केलं. सुग्रीवाला त्रास देणारा वाली, त्याला मारण्याकरता रामप्रभूंनी महाराज वालीचा वध केला. आणि आस्ते 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 जे सख्य जमत गेलं, त्यांचं प्रेम जमत गेलं, त्यातूनच भक्तीचा मार्ग सगळ्या जगाला मारुतीयांचं प्रेम कळालं, निष्कामता कळाली. म्हणून सेवक भाव कसा असावा हे फक्त मारुतीयांच्याकडून शिकावा. सख्य भाव कळावा अर्जुनांच्याकडून. अर्जुनानं जसं सख्य केलं तसं कोणाला सख्य करता आलं नाही. पायाची सेवा लक्ष्मी मातेनं जशी केली, पायाचा महिमा स्वयं जाणे रमा, प्रिय पुरुषोत्तमा झाली तिने. पादसेवन भक्ती, अक्रूरानं दंडवत भक्ती, वंदन भक्ती केली. श्रवण भक्ती परीक्षिती राजानं केली. श्रवणे परीक्षिती तरला, भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. आणि स्मरण भक्ती केली प्रल्हादाने केली. प्रल्हादानं स्मरण सदैव केलं. अशा नवविधा भक्तीचे नव आचार्य आहेत. आत्मनिवेदन भक्ती बळीराजाने केली. आत्मनिवेदन करून या बळी झाला वनमाळे द्वारपाळ. आणि ह्या सगळ्या भक्तीमध्ये मारुतीरायांची एक दास्य भक्ती आहे. आणि दास्यत्व भक्तीचे आचार्य म्हणून तुकोबाराया त्यांच्याकडे काय करतात, मला भक्तीची वाट दाखवा म्हणतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. बलाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर मारुतीरायांच्याकडे जे बळ आहे ते प्राणच आहेत ते, कारण ते वायुपुत्र आहेत. बघायला गेलं तर रामप्रभू त्यांचा मालक आहे आणि प्राणपुत्र आहे मारुतीराय. मारुतीराय भक्त आणि ते देव आहेत. प्रत्येक जीवामध्ये देवत्व आहे आत्मतत्वाचं आणि प्राणाचं आहे सजीवत्व. यातनं प्राण बाजूला काढला तर आत्मस्वरूप काय करेल का हो? तसं मारुतीरायांच्या जवळून राम बाजूला निघाला तरी काम होणार नाही, रामाजवळून प्राणही बाजूला गेला तरी काम होणार. पण अखंड रामायणाचा प्राण म्हणजे मारुतीराय. अखंड सगळ्या जीव चैतन्याचा प्राण म्हणजे महाराज एकत्व सजीव सृष्टी आहे. म्हणून सगळ्यात मारुतीरायांच्या प्राणतत्वाचा संचार आहे. म्हणून राम आणि मारुतीराय हे वेगळं निघणं शक्य नाही. अगदी तुळशीदाससुद्धा म्हणतात, अगदी आपले नाथबाबासुद्धा म्हणतात, रामायणातून सुंदरकांड जर बाजूला काढलं तर रामायण काही उरणं शक्य. कारण सुंदरकांडात सगळ्या रचना कोणाच्या आहेत? मारुतीरायांची सगळी चरित्र आहेत. सुंदर असं काय म्हणतात, ते पवित्र आहे म्हणून. सगळ्यात पवित्र कथा आहेत मारुतीरायांच्या, कारण त्यांना जन्मता ब्रह्मचर्य कसोटी आहे, सुवर्ण कौपीन आहे. त्यांचं कधीही महाराज कामक्रोधादी विकारांना ते बळी पडलेले नाहीत. असं निष्कलंक चरित्र असणारे मारुतीराय. म्हणून अतुलित बलधामम हेमशैलावदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनामाग्रगण्यम सकल गुणनिधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामी. सकल गुणनिधानम, सकल गुणनिधी फक्त एक देवच असू शकतो. आणि इकडे बघायला गेलं तर भक्त आहेत, मारुतीराय भक्त आहेत, पण सकल गुणाचा निधी म्हटलंय त्यांना. आणि हे काय कुणी सामान्य लोकांनी म्हटलेलं नाही, पुराणातलं वर्णन आहे. म्हणजे इकडं सगळ्या गुणाचा निधी आहे, इकडे बघायला गेलं तर दास्य आहे, आणि एका बाजूनं बघायला गेलं तर हा महारुद्राचा अवतार आहे. म्हणून आमच्यामध्ये एक दत्त संप्रदायाचे दत्त महाराज आणि मारुतीराय हे 2 अवतार साधू म्हणावेत काय देव म्हणावेत ही मोठी अडचण आहे. त्यामुळे ही चरित्र बघत असताना अगदी पवित्र अंतःकरणानं आम्हाला काय करता येईल, एका दिवसाचा एका वेळचा उपवास करून आपण आपलं त्यांचं नामजप करत राहायचं. आणि ते जप करूनच आम्ही काय करू, पुण्य पावन होऊ. म्हणून तुकोबाराय शरणांगती पत्करतात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. मारुतीरायांची स्वामीनिष्ठा तिन्ही ठिकाणी दिसून येते. पहिल्यांदा सुग्रीव त्यांचे मालक आहेत. रामप्रभू भेटायच्या अगोदर तोपर्यंत सुग्रीवाचे सचिव म्हणून राबताना देखील रामांची भेट घेताना ते सुग्रीवाबरोबर काही विश्वासघात होऊ नये म्हणून चर्चा करतात. आलेली माणसे कोण आहेत नेमकी, आम्हाला मारण्याकरता आलेले आहेत का आम्हाला पक्षात घेण्याकरता आलेले आहेत. म्हणजे तिथं राजनिष्ठा आहे त्यांची. तिथं सुग्रीवाबरोबर ते अजिबात विश्वासघात होऊ देत नाही. आणि मग नंतर कळतं की हे दोघे वीर आलेले सामान्य नसून हे ईश्वरी अवतार आहेत.
यांच्याकडे अतुलित सामर्थ्य आहे असं कळाल्यानंतर त्यांची चर्चा. मग सुग्रीव तो काय दाखवतो, सीतामातेचे दागिने दाखवतो. दागिने दाखवल्यानंतर रामप्रभू विचारतात लक्ष्मणा हे दागिने सीतेचेच काय बघ. लक्ष्मण म्हणतात प्रभू मी फक्त पायातलं पैंजण ओळखू शकतोय, वरले अलंकार मी ओळखू शकत नाही. नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले नुपुरे तो बी जानाति नित्यं पादाभिवंदनात. देवा मी फक्त दादा मी मातेचं पायाचं दर्शन घेत असताना पैंजण बघितले, वरले अलंकार मला माहिती. हे शब्द ऐकल्यानंतर मारुतीरायांना आश्चर्य वाटतं. हे सामान्य मनुष्य नाहीत तर हे उच्च श्रेणीतले कोण आहेत, धार्मिक व्रतस्थ कुलीन शालीन राजकुमार असले पाहिजे. कारण एक बंधू दुसऱ्याच्या पत्नीचे नुसते पायच पाहतो, तोंडाकडे बघत नाही. आणि मी ज्याचं स्वामित्व पत्करतोय त्याची पत्नी त्याच्या भावानं काय करून घेतलेली आहे, काढून घेतलेली आहे. आणि इथं त्यांना त्याचा राग येतो. मारुतीरायांचं जीवन कसं समृद्ध होत गेलं असते असते. आणि हा सुग्रीव माझा स्वामी नसून आलेला माझा रामप्रभू कोण आहे, माझा स्वामी आहे. इथून त्यांनी बदलाला सुरुवात केलेली आहे. आणि मग रामप्रभूंचं त्यांनी स्वामित्व सेवकत्व स्वीकारलं आणि मग सुग्रीवाला मदत करायची. कारण पडत्या काळाला त्यांना मदत केलेली आहे. आता सुग्रीवांना त्याचं राज्य परत देण्याकरता रामप्रभू वचनबद्ध झाले. वालीला मारलं. मिळालेलं राज्य रामप्रभूंनी स्वतःकरता ठेवलं का दुसऱ्याला दिलंय हो. आमच्यातले आता काय बोलू नाही करताना ते एक शाखा झाली तर दुसरा लगेच त्या आपल्याच घरातला माणूस घालतात तिथं. बस रामप्रभूंनी किष्किंधेचं राज्य मिळवलं, अहिरावण महिरावणाचं राज्य पाताळातलं मिळवलं आणि शेवटी महान राज्य लंकेचं मिळवलं. तिन्ही राज्यावर 3 भावांना ठेवता आलं नसतं. एक भरताला, एक शत्रुघ्नाला, एक लक्ष्मणाला. आणि आपण अयोध्येचा राजा झाला असता तर 4 कारखानं चारीकडे झालं असतं. कुणीकडे ऊस केवढाही न्यायला लागला असता. पण काही महाराज तसं केलं नाही. रामप्रभूंचा अवतार हा का भौगोलिक समुद्र जमीन हे वाढवण्याकरता नव्हता. म्हणजे राज्याचा पसारा वाढवण्याकरता त्यांनी काय अवतार घेतलेला नव्हता. अत्याचारी अन्यायी लोक आहेत त्यांना मारायचं, त्या धार्मिक राज्याचं स्थापना करायची, अधर्मी लोकांचा नाश करायचा आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता त्यांचा अवतार आहे. म्हणून चारीही रामप्रभूंना महाराज बिभीषणाला जेव्हा त्यांनी लंकेचा राजा बनवलं त्यावेळी तो विचारतात सुग्रीव वगैरे म्हणाले आधी लंका जिंकायच्या अगोदरच यांना राज्य देता दान, नाहीच जर लंका जिंकता आली तर मग अयोध्या दान देईन म्हणाले. मी लंका जर नाही भेटली तर बिभीषणाला मी अयोध्येचा राजा करेन म्हणाले. कोण? रामप्रभू. हेतू काय? त्यांना राज्य स्वतःसाठी मिळवायचं नव्हतं. रामप्रभूंचं चरित्र बघताना बोधचरित्र काय, रामप्रभूंचा त्यागच दिसून येतोय. दशरथ राजांनी वचन दिलेलं आहे कैकेयीला, ते नवरा त्यांचं नवरा बायकोच्या वचनबद्धाचा संबंध आहे. त्यात रामप्रभूंचा काही काडीचा संबंध नाही. पण तरी देखील रामप्रभूंनी ऐकल्यानंतर भरताच्या राज्यावर बसण्यासाठी त्यांनी स्वतःचा त्याग केला. ते वनाला निघाल्यानंतर सीतामातेनं जायची काय गरज होती मागणं? तर तिला गरज आहे, ती पतिव्रता स्त्री आहे, तिला पतीची सेवा करायची आहे. आणि मग महाराज अनमानी पायानं ती वल्कल निसून बाहेर पडलेली आहे. हेतू इतकाच की रामप्रभूच्या त्यागासाठी पत्याच्या वचनासाठी रामप्रभूंनी त्याग केला. रामप्रभूच्या सेवेसाठी सीतामातेनं त्याग केला आणि सीतामातेच्या आणि रामप्रभूच्या सेवेकरता लक्ष्मणांनी राज्याचा त्याग केलेला. प्रत्येक ठिकाणी त्यागच दिसून येतो. आणि त्यागात शांती निरंतरम. भोगात सुख असत नाही, त्यागात शांती. म्हणून रामायणात सगळीकडे तुम्हाला त्यागच दिसून येतो. महाभारतातसुद्धा कृष्ण परमात्म्यानं त्यागच केलेला आहे. उग्रसेनाचा राज्य मिळवलं कंसाचं काढून आणि उग्रसेनाला दिलं. स्वतः राज्यावरती बसले नाही. कोणतीही गोष्ट बघा कोणत्याही अवतारातली. आणि मग हे रामप्रभूंचं जीवन मारुतीरायांना आवडलं. आणि मग त्या सीताशुद्धीसाठी जो प्रयत्न करायचा ठरला त्यामध्ये मोठा दक्षिणेकडे जो चमू पाठवायचा ठरला त्यामध्ये मग नळ, नीळ, जांबवंत, अंगद, सुग्रीव ही सगळी मंडळी एकत्र केली. जांबवान त्यातले प्रमुख होते. बलवान होती सगळी मंडळी. पण आता वय थकल्यामुळे जांबवंतांना काही जाता येणं शक्य नव्हतं. शेवटी मारुतीरायांना विचारण्यात आलं की म्हणाले तुम्ही या चमूमध्ये सहभागी व्हा. कारण संपातीनं जटायूनं सांगितलेलं होतं सीतामाता कुणीकडे गेलेली आहे, दक्षिणेकडे रावण घेऊन गेलेला आहे. आणि मग इकडं जायला निघाले. त्यावेळी सगळे निघाले पण मारुतीराय परत आले आणि रामप्रभूला विचारतात जी सीता म्हणता ती निदान दिसते कशी हे तरी मला सांगा म्हणाले. म्हणजे ज्याच्याकरता चाललोय ती ओळख तरी पाहिजे का नको?
आणि मग मारुतीरायांचं आश्चर्य वाटतं रामप्रभूंना की हा वानर असून किती बुद्धिमत्ता आहे यांच्या अंगामध्ये. कारण ज्यांना शोधायला जायचं आहे त्याची ओळख तरी पाहिजे, कशी दिसते हे तर सांगता येणं शक्य नाही. मग काय सांगायचं. नाथबाबा सांगतात, जे तर सीतेची वस्ती घडे ते तर राम राम स्मरती झाडे, पाषाणी खडे सदा सर्वदा राम राम. तिथले पाषाण खडे झाडे झुडपं सुद्धा राम राम म्हणत असतील. जिथं सीता बसलेली असेल ती जागा अशी राम राम म्हणते. बरोबर आहे देवा म्हणाले, पण निदान तिची ओळख पटवून द्यायची झाली तर मग त्याला मी काय सांगायला तरी नेमकं काय पाहिजे. तर म्हणाले, ही माझी लग्न कार्यातली अंगठी आहे ती घ्या. ते म्हणतात, ह्या अशा अंगठ्या रावणानं हजारो दाखवले असतील, तू कसली अंगठी दाखवायलायस म्हणाले. जो रावण सीतामातेला नेऊ शकतो तो अंगठी दाखवू शकत नाही का. ह्या अंगठीचं काय आपल्याला नाही पटत म्हणाले. आणि मग काय दाखवायला पाहिजे, काय सांगायचं. तर मग सगळ्यांना बाजूला घेऊन फक्त मारुतीरायांना रामप्रभू सांगतात, इंद्रपुत्र जयंत सीता आंघोळ करत असताना तिच्या काय अंगाला चोच मारून जातो ही कथा सांगतात महाराज. आता हे एवढं गुह्य सांगायला रामप्रभूंनी मारुतीराय हे अतिशय अतिगुह्यतम असल्याशिवाय सांगतील का हो. अत्यंत अंतरंग सखा असल्याशिवाय असल्या गोष्टी सांगणं शक्य. रामप्रभूने हे मारुतीरायांनी ऐकलं आणि महाराज लगेच निघाले जायला. आणि मग त्यांनी जाणलं, गेल्या महाराज लंकेत महेंद्र पर्वतावरून उड्डाण मारायचं ठरलं. सगळ्यांनी 100 योजन मर्याद समुद्र की म्हणतात, 100 योजने समुद्र. 1 मैल काहीतरी योजना म्हणजे 3.5 मैल असं म्हणतात आमच्याकडं. 3.5 मैलाच्या हिशोबानं जर बघायला तर 1100 किलोमीटरचं अंतर असेल. पण ते मारुतीरायांनी एका क्षणामध्येच पार केलं असं म्हणतात. महेंद्र पर्वतावर मोठं शरीर धारण केलं. त्याच शरीराचं वर्णन आहे भीमरूपी महारुद्र असं समर्थाने वर्णन केलं. वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा. एवढं मोठं शरीर विक्राळ केलं मारुतीरायांनी. आणि तिथून जे उड्डाण मारली त्या नुसत्या वाऱ्याच्या वेगानं सगळीकडं महाराज गडगडाट झाला. सगळीकडं पृथ्वी आंदोलनाला लागली, भूमी डळमळायला लागली, सप्तसागर उसळून वर आले म्हणतात. एवढं मोठं भयानक त्यांनी काय केलं, प्रक्षेपणास्त्र एखादं सोडतात एवढ्या मोठ्या ताकदीनं मारुतीरायांनी उड्डाण घेतलेलं आहे. आणि हे त्यांनी जे केलं हे ते स्वतः सांगतात. हे कुणाच्या बळावर केलं. द्रोणागिरी कपी हाती आनविला सीतापती, थोर केली ख्याती भरत भेटी समयी. सीतामाता हे करत असताना, लंकेवरून उड्डाण करताना हे सगळं रामप्रभूच्या नावावरच त्यांनी केलेलं आहे. आणि मग जाण्याकरता त्यांचं नियोजन झालं. जात असताना पहिल्यांदा सुरसा नावाची राक्षसी आडवी आली म्हणतात. ती देवाची देवमाता असंही काही वर्णन आहे. तिनं त्याचं मारुतीरायांचं बळ बघितलं. कारण जो क्षितीच्या शोधाकरता चाललाय तो बुद्धिमान आहे का नाही बघायला पाहिजे. 1 पट मारुतीराय होते महाराज, 2 पट शरीर त्यानं धारण केलं तोंडाचं. मारुतीराय 4 पट झाले, ती 8 पट झाली. मारुतीराय 16 पट झाली. महाराज अशी 100 पट ती झाली, 100 पटीनं मोठी झाली. मारुतीरायांनी छोटं रूप धारण केलं आणि तोंडातनं निघालेले आणि परत बाहेर आले. आणि मग म्हणाले, आता तुझ्याजवळ मला थांबायला वेळ नाही. महाराज ती देवमाता सुरसा आनंदित झाली आणि म्हणाली, हा बुद्धिमान आहे. म्हणाली, हा सहजासहजी रावणाला अजिबात काय होणार नाही, पकडला जाता येणार. तिथून पुढे गेल्यानंतर मैनाक पर्वत वर आला, सोन्यानं मडवलेला पर्वत. त्याच्यावर बसायसाठी त्यांनी जागा मागितली. माझ्यावर पाय एक विश्रांती घ्या म्हणून. ते म्हणाले, राम काज करत आहे, मी रामाचं कार्य करत असताना एक क्षणभर देखील विश्राम घेणार. हे कार्य झाल्यावर तुझ्यावर वस्तीला येतो म्हणाले. तो वाढायलाच लागला महाराज पाताळ. जाता जाता मारुतीरायांनी अंगठ्यानं दाबला, तो होता तसा पाताळात गेला. आता ही रूपक आहेत, बोधक चरित्र आहेत. पहिली देवमाता येते, वासना म्हणा, ती तुमचं परीक्षा घेते, तुम्ही किती युक्तीनं बाहेर पडता ते. त्याच्यापुढे चरित्र आहे मैनाक पर्वत सोन्याचं. इथं लोभाचं चरित्र आहे. एखादा साधक लोभाला बळी पडू शकतो. हे सगळं भवसागर आहे. भवसागरातून पार पडताना तिसरं चरित्र आहे सिंहिका नावाची छायाग्राही राक्षसी आहे. समुद्रावर पडणारी सावली, वरून जाणाऱ्या पक्ष्याची. ती सावलीला जी पकडून धरते तर वरला पक्षीसुद्धा काय व्हायचा हो, तिच्याकडं ओढून जायचं. मारुतीरायांच्या सावलीला तिनं दाबून धरलं म्हणतात खाली. पण तिला एका ठोशातच कुणी मारली, मारुतीरायांनी मारली आणि पुढं निघून गेले. पुढं गेल्यानंतर प्रतिलंकेत उड्डाण मारलं. त्या लंकेत पडल्यानंतर लंकिनी नावाची रावणाच्या लंकेचा रक्षण करणारी एक द्वाररक्षिका होती. त्या लंकिनीच्या समोरच मारुतीराय उतरलं. आणि मग त्या लंकिनीच्या पहाऱ्यातून आत जायचं. महाराज लंकिनीचा पहारा म्हणजे काय विचारावं.
तिच्या डोळ्यात किती बारकावे वर्णन केलंय नाथांनी की अगदी चिलटानं सुद्धा प्रवेश केला जाणार नाही अशी ती लंकिनी, पण स्वरूपानं केवढी दांडगी. आणि मग मारुतीरायांनी बारीक रूप धारण केलं आणि अंगठ्याच्या प्रमाणाचे मारुतीराय दारातून जात असताना मला त्या लंकिनीनं दटावून अडवलं आणि म्हणाले, कोण चाललायस? त्यावेळी मग त्यांनी मोठं रूप धारण केलं आणि महाराज एकच बुक्की मारली म्हणतात तिच्या छातीमध्ये, ती रक्त ओकायला लागली. तिला आता असं कळालं की ती मारुतीरायांना शरण येते, नमस्कार करते. हे बघ म्हणाली, मला ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे, एक कोणतरी महान असा बलवान वानर येईल, एक बुक्की मारेल, तुझ्या तोंडातून ज्यावेळी रक्त पडेल त्यावेळी रावणाचं मरण आलेलं आहे असं समजा. त्यामुळं आता हे मारुतीराया काय कर, तू लंकेत जाशील, पण तिथं कामक्रोधादी विकारग्रस्त सगळ्या राक्षसींनी उघड्या वगैरे फिरत आहेत, त्यामुळे तू राम हृदयात ठेव. याच्या व्यतिरिक्त तुला लंकेत कसलीही गरज भासणार. म्हणजे लंकेसारख्या वाईट जागेला जायचं आहे, तिथं लंकिनी, लंकेचं रक्षण करणारी स्त्री मारुतीरायांना सांगते, राम हृदयात ठेव. हृदयी राका कौशलधीश रामा, या हृदयात कौशलाधीश रामाचं रक्षण सदैव कर आणि मगच फिर. तसं साधकाला ती लंकिनी नावाची दाशी सांगते की राम राम म्हणतच या भवसागरातून काय कर, फिर, तर तुला कामाचा विकार होणार. महाराज रामप्रभूंचं नामचिंतन घेत घेतच महाराज अखंड लंका फिरले आणि सगळा तो राक्षसिणींचा ताफा शोधत शोधत कुठं सीता असेल असं फिरत फिरत इंद्रजिताच्या महालात आल्यानंतर तिथं त्यांना सुलोचना दिसली. ती सर्वांग सुंदर देखणी असल्यामुळे हीच सीता असेल असं वाटलं, पण तो इंद्रजित तिथं असल्यामुळं ते ओळखलं त्यांनी, हे काय म्हणाली, सीता असणं शक्य नाही, जसं वर्णन केलं तशी नाही. आणि मग तिथून फिरता फिरता मग महाराज दारात एक तुळशी वृंदावन दिसलं, दाराला तोरण, पुढं गोपद्म रांगोळी काढलेली आहे, आतून राम 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 नावाचा जप येतोय. आणि हे बघितल्यानंतर म्हणाले, मग आमच्या पार्टीचं कोणतरी इथं आहे, इथं गाडी लावून चहा प्यायला का हरकत, प्रचारला गाड्या फिरतेत की, तसं इथं विश्रांतीचं काहीतरी जेवणा खाण्याचं असेल असं समजून आत उतरले. गेल्यानंतर बिभीषणाचा सगळा समाचार घेतला. बिभीषणाने सांगितलं, माझ्या भावानं अशी सीतारूपी एक कृत्य आणलेली आहे, तिचा नाश, लंकेचा नाश झाल्याखेरीज ती जाणं शक्य नाही, त्यामुळे त्या सीतामातेला अशोकवनात ठेवलेले आहे, सगळं वर्णन. आणि मग लंकेचं सगळं महाराज गुह्य रूप जाणून घेतात. म्हणजे एक दूत पाठवला तर दूतानं काय काम करावं हे मारुतीरायांच्याकडून शिकावं. आमच्यासारखे लावून दिलं, नुसती कॉलर आणलं म्हटलं तर कॉलरच घेऊन येते. ती एकाची कॉलर फुटली तर निदान दोन तरी आणाव्यात त्यांनी, एकच आणणार. सोल्युशन आण म्हटलं की एकच डबी तेवढी घेऊन यायचं. आणि मग एका कामाला असं जर लावून ठेवलं तर राणी कायची पाडील एकाली कसं, असा शहाणा माणूस पाहिजे. म्हणजे एक काम करत असताना 10 कामं करायची तयारी पाहिजे. मारुतीराय गेले, लंकेचा सगळा बुरुजापासूनचा विध्वंस करायचा सगळा इतिहास बिभीषणाकडून जाणून घेतला. लंकिनीकडून बुरुज सगळे बघून घेतले आणि सगळी राक्षसिणींची सगळी ही फिरून बघत असताना कुठं पुण्यपावन जागा आहे, कोणती जागा निंद्यकर्माची आहे, असं फिरून बघत येत असताना अशोकवनात प्रवेश केला. सीतामातेची ती जागा बघितली आणि तिला पवित्र वाटलं, सत्वगुण इथं आहे. आणि मग नामचिंतन सुरू झाल्यानंतर आनंदित झाले आणि मग झाडावर बसून त्यांनी अंगठी टाकली, ओळख दिली आणि मग सांगितलं, मी रामदूत आहे, मारुतीराय त्यांचा दूत म्हणून आलो आहे, माते तुझ्या सुटके करता आलो आहे. आणि मग सगळं वर्णन केलं. मग तुम्ही सामान्य वानरं, हे राक्षस केवढे दांडगे आहेत, कसं काय जमणार. आणि मग ते विक्राळ रूप धारण करून दाखवलं. सीतामातेला माहिती होता हा भगवान शिवच आहे, काय सांगावं. मग आनंद झाला. आता मग काय तर भूक लागली आहे म्हणाले, एवढा प्रवास केला आहे, निदान आता पंढरपुरात गेले जेवाय नको, पहिल्यांदा दर्शन मागणं बघूया म्हणते, पिशव्या सोडा आधी. आणि मग आधी खायला पाहिजे. मग काय खाणार तर फळं खायची इच्छा आहे. तर म्हणाली, इथं झाडावर चढून फळं काय काढता येणं शक्य, कारण हे माळी रक्षक आहेत. 14,000 महाराज बनकर रक्षक होते त्या अशोकवनाच्या रखवालीला. आता ते 14,000 माळी म्हणजे 14,000 इराणच म्हणायचं. एवढी मोठी दांडगी असणार, ती काय बारकी असणार का दहशतवादी. आणि मग तेवढ्या 14,000 बनकरांचा नाश केला. आणि ती झाडं हलवायची आणि खाली पडलेली फळं खायची, आज्ञा सांगितलेली आहे, पडलेली फळं खायची. झाड पुरा हलवायचं, नाही फळं पडायचं उपडायचं आणि आपटायचं.
आणि परत होतं तसं रवायचं आणि पडलेले. आता अशी बाग कशी जगल सांगा. तासाभरात त्या बागेचा सगळा सत्यानाश केला. 14,000 राक्षसांना त्या मारले आणि अखया कुमार म्हणून रावणाचा पहिला मुलगा मारला त्याने त्यात. आणि त्यात इंद्रजिताला राग आला. इंद्रजित ब्रह्मास्त्राचं पाश घेऊन आला आणि ब्रह्मपाशात बांधलं. ब्रह्मदेवाला पाशाच्या वंदन करलं, म्हणजे काय द्यावा, आदर करावा म्हणून त्यांनी महाराज ते तोडलं नाही. नाहीतर मारुतीरायांना कोणत्याही पाशानं बांधता येत नव्हतं. स्वतः रावणाच्या समोर हजर झाले. एक नामी संधी आहे म्हणाले, कारण राजा रावण कसा हे तरी बघायला मिळेल. कुंभकर्ण बघितलेला आहे, विभीषण बघितला, सीतामाता बघितल्या, राक्षसिणींचा पहारा सगळा बघितला, लंका सगळी फिरून बघितली. आता लंकेचा राजा एवढा बघूया. जाऊन रावणाला उपदेश देतात, रावणा लवकर कल्याण तुझं व्हायचं असेल तर तू काय कर, रामाची सीता परत दे. रामासमोर उभा राहणारा वीर आजही कोणी जगामध्ये दुसरा अजून तयार झालेला नाही. त्याच्या एका बाणामध्ये तुझा खर दूषण, महाराज तो खर आणि दूषणाचा नाश केला. त्यावेळी तो दूषणाच्या बरोबर मारीच आलेला होता. त्यावेळी रावणाचा त्या बाणाच्या पिसाऱ्याला लागून 18,000 योजन मारीच त्या समुद्रात जाऊन पडलेला होता. आता त्या योजनेचं अंतर काढायला गेलं तर ते 25,000 30,000 किलोमीटरच्या वाऱ्यानं उडून गेलेला होता. तो एवढा एका बाणात सामर्थ्य त्या रामप्रभूंच्या. दिसताना मानव वेश होता, पण सामर्थ्य होतं परब्रह्माचं. त्यामुळे देवाला जोखत असताना माणसाच्या कापडात माणसासारखं बघायचं नाही. भैरवाला बघता, ज्योतिबाला बघता सामान्य बघायचं नाही. सामान्य देव नव्हेत ते, अपार सामर्थ्य आहे त्यांच्याजवळ. म्हणून लीला असते त्यांची. त्यांचं शरीर आमच्यासारखं असत नाही, अपाट सामर्थ्य. आणि मग रावणाला ते पटत नाही. रावण म्हणतो मी देणं शक्य नाही. आणि मग शेवटी महाराज राग येतो रावणाला, मारुतीरायांना. आणि मग रावणाला अदबा बोलल्यानंतर रावण म्हणतो या शेपटी अनर्गळा आहे वानर, याच्या शेपटीत मरण आहे याचं म्हणाले. वानराचं मरण शेपटीत असते असं सांगितलं मारुतीरायांनी. आणि मग शेपूट लांबवली आणि सगळे कपडे लंकेतले सगळे तेल आणून ओतलं महाराज. अखंड लंकेची कपडे काढून गुंडळली तरीसुद्धा पुरं झालं. कारण ती शेवटी भवानी माताच होती, पार्वती. एका स्त्रीच्या शोधासाठी मारुतीराय आलेत. त्या शेपटीरूपी आदिमाता पार्वतीनं भगवती सीतेच्या शोधाकरता स्वतः सगळी लंका काय केली हो, पेटवून दिलेली आहे. म्हणजे एक शक्ती दुसऱ्या शक्तीच्या सोडवण्यासाठी आलेली आहे, असं काही रूपांतर सांगता येईल. महाराज ज्यावेळी मग शेपट आकुडती घेतली आणि मग सगळी स्थळं जळत येताना मग सीतामाता म्हणते लंका पेटत आहे. अग्निनारायणाची हात करते, म्हणाले ही सगळी पेटणारी स्थळं असते, एवढं स्थळ तरी हे निवांत राहावं, अग्निनारायणा तो शीतळ हो. सगळी लंका जळली, पण अग्नीनं अशोकवन मात्र जाळलं. त्यातून सीतामातेचं रक्षण झालं. हे कधी कळालं मारुतीरायांना? ज्यावेळी लंका जवळ निवांत महाराज शिपटी बुडवायला गेले समुद्रात, त्यावेळी त्यांना कळालं मी लंका जवळून आलो आहे, खरं सीतामातेचं काय झालं आहे काय की. म्हणून ते परत बघायला गेले. त्यावेळी सीतामाता निवांत होत्या. रामप्रभूंची गर्जना केली आणि परत महाराज त्यांनी उड्डाण रामप्रभूंच्याकडे गेले. हे सगळं करत असताना हे कुणाला तरी चरित्र, आता सीतेचा शोध केला आहे. सगळी चमुतली मंडळे दक्षिण दिशेला समुद्राच्या पलीकडं उड्डाण मारून एकटाच गेलाय पलीकडं. जे केलंय ते तोंडानं सांगायला तयार नाही. आता त्याचं चरित्र हे सांगायचं कसं? म्हणून ब्रह्मदेवाने लिहून पत्र कोणाकडे दिलं? मारुतीरायांच्याकडे दिलेलं. काय काय झाली घटना सगळी बायोग्राफी ती दिलेली आहे. आणि ती कुठं आणून दिली? मग त्यांनी रामप्रभूंच्याकडे दिलेली आहे. आणि मग तिथं ती वाचन सुरू आहे. आणि मला असं सांगायचं आहे की हे सगळे विद्वान आहेत, बुद्धिमान आहेत, बलवान वीर आहेत, पण यात एक वीर तिकडे गेलेला आहे. एकानं एवढा समाचार घेतला लंकेचा. महाराज ही सगळीच गेली असती तर ती पुराच करून आली असती का? आम्ही म्हणत नाही 7-8 जण गेला असता, हे टपणं पाडून पुरा बांधून भरून. एकटा गेलाय तर 4 टन तोडून आला एका छकडीचं. आमच्या बापमांच्यासारखा गेला म्हणजे. तसं मारुतीराय गेले महाराज. ते एकट्याने एवढं काम अंगद गेले महाराज. 22,000 खांबाचा मंडपच घेऊन आले. दुसऱ्या फेराला गेले ते. पण हे असं नको ते करून उपयोगाचं नाही. रामप्रभूंना माहिती होतं की ही बलवान आहे सगळी, काहीतरी करून बसतील आणि मग रावणाला जर क्रोध आला तर रावण यांना आटोपणार नाही. म्हणून काय काय बळ आहे ते सगळी बळ बुद्धी नीती कळण्यासाठी मारुतीरायांची योजना केली. महाराज मोठे उपकार सीताशोध करत असताना. आणि ह्या सीताशोधातून एवढंच कळवून घ्यायचं आहे, मारुतीराय काळाच्या पलीकडे गेलेले होते. कामाला त्यांनी बांधवडी घातली होतं. वाव तरी उदंड चिपोटी धीर शिंदोंशे
बळ तरी नागवती काळा, लीन तरी सकळांच्या तळा, उदार तरी देहासी सकळा, जाणो निकळा सर्वनेन ते. की धीर शिंदोंशी जगजेटी, काम क्रोधान सुटे मिटी, घरी तरी विटी राबविती, हरितैंशे हरिचे दास, त्यांना भय मरणाची भय नाही, कसली संसाराची चिंता नाही, मुलाबाळांची आस नाही, कसलीच काळजी नाही. मारुतीरायांच्या मागं कसलं सामर्थ्य असेल सांगा, कसलंही आशापाश नव्हते. माझं नाव व्हावं ही इच्छा नाही. आणि मग शेवटी मारुतीराय जेवढे आले, शेताशोध करून घेऊन आल्यानंतर सगळ्यांचा महाराज आदरानं सत्कार केला. रावणाचाही नंतर युद्ध करून देवाने परित्याग केला. सीतामातेला शुद्ध करून आणली. आणि मग सीतामातेची एक इच्छा होती की या सगळ्यांचा सत्कार करत असताना मी मारुतीरायांना काहीतरी द्यावं आपल्या हातून. कारण माझी खरी शोध कुणी केला, केली सीताशुद्धी मूळ रामायणा, अहिंसा प्रतापी गहन सगळं. रामायणाच्या आधी म्हणजे आयन म्हणजे युद्ध व्हायच्या अगोदर ज्यांनी सीतेला प्रत्यक्ष बघितली, रामप्रभूंनी सुद्धा बघितलेली नव्हती, त्यावेळी फक्त मारुतीरायाने बघितली. म्हणून सीतेचा शोध कहण्याचा पहिला मान मिळाला मारुतीरायांना. म्हणून असा प्रताप गहन कोण असेल तर तो मारुतीराय. त्यांना काहीतरी द्यावाशी इच्छा निर्माण झाल्यामुळं सगळी महाराज सत्कार समारंभाची सभा बसल्यानंतर सगळ्यांचे यथोचित सत्कार केले. सत्कार केल्यानंतर मारुतीरायांचा सत्कार करण्याची वेळ आली. त्यावेळी महाराज मारुतीरायांना शोधून आणायची वेळ आली. हे बघण्यासारखं आहे. कारण ज्याच्यासाठी सत्कार ठेवला आहे तोच माणूस तिथं सत्कारमूर्ती हजर. आम्हाला सांगितलं तर तारीख कवा, वेळ कवा, आम्ही गाडी घेऊन मी येतो आधी म्हणणार, कारण मला काहीतरी देणार आहेत म्हटल्यावर तुम्ही जाणार, मोठं उपरण घेऊन जाणार आणि एवढं देणार म्हटल्यावर. म्हणजे इतकी आमची अवस्था. आणि त्यांची अवस्था काय, मारुतीराय महाराज एका झाडाखाली विशाल वटवृक्षाखाली राम 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 भजन करत बसले होते. त्यांना नळ नीळ अंगदादी इतर वानरांनी जाऊन बोलावून आणलं. सीतामाता तुम्हाला बोलवते, तुमचा सत्कार करायचा आहे. आणि त्यावेळी पृथ्वी मोलाचा नवरत्नाचा हार ती त्यांच्या गळ्यात घालते. महाराज एक एक मणी ते दातानंच फोडतात. रत्न हे सजासजी फुटत नाही, चाळल्यानं जळत नाही, पण असलं ते रत्न दाताने फोडून टाकलं त्यांनी. का, राम बघतात त्यात. सीतामाता म्हणते, काय वानर आनरगळ, आम्ही ज्याचा पृथ्वी मोलाचा हार दिला त्यात ह्यो राम तपासतोय म्हणाले. काय यांची बुद्धी असेल. माते म्हणाली, जी गोष्ट रामान विरहित आहे ती माझ्या कामाची नाही. टाकून आणि मग तिथं बसलेल्या काही वानरांनी विचारलं, एवढा त्या मन्यात राम तपासतोस, तुझ्यात तरी राम आहे काय म्हणून विचारलं. आता ही कथा काही नारदीय कीर्तनकार सांगतात, हे आमच्याकडे वारकरीमध्ये निम्मेअर्धी सांगतात, कुठल्या रामायणात लिहिलेली नाही. तर म्हणाले, मग आहे राम तर दाखवतो महाराज. त्यांनी लगेच छातीच्या फासळ्या फाडून राम पंचायतन दाखवलं होतं. ही आनंदाने ही चांगली गोष्ट आहे. ही गोष्टसुद्धा काही चुकीची नाही. सगळीकडे ही अशी चित्रसुद्धा जुन्या काळात काढलेली आहे. आता ते काय, खरोखर ह्या हृदयाचा आणि अंतःकरणाचा संबंध आहे. अंतःकरणात राम असणं म्हणजेच हृदयात राम राखणं. साठविला हरी जिही हृदय. हृदयात राम असणं म्हणजे प्राण असणं, कामाचं चिंतन सदैव असणं. आणि मग एक लहानसं वानराचं पिल्लू विचारतं, हे मारुतीराय, हे कसं बसलं आत जरा मला सांग. रामप्रभूंनी चांगलं, मारुतीरायाने उत्तर चांगलं दिले. ते म्हणतात, माझ्यात आत चांगला जागा होता म्हणून बसल्यात म्हणाले. तुझ्यात जागा झाला तर तुझ्यासुद्धा बसते. असं प्रत्येकाच्या जागा व्हावा एक दिवस. आणि मारुतीरायांच्या सारखं आमच्यात एक दिवस काय बसावा, रामप्रभू तैसा हृदयामध्ये मी राम वाचता सर्व सुखाचा आरामो, असा राम एक दिवस आमच्यात बसावा. यातून काय, फक्त त्यांचं त्याग केवढा मोठा, केवढं मोठं वैराग्य. एवढं मोठं कार्य करून अलिप्त राहणं इतकं सोपं नाही. नावाची चर्चा सगळीकडेच मारुतीरायांची आहे रामायणामध्ये, पण कधी रामायणाचं श्रेय मारुतीरायांनी स्वतः आपल्या पदरामध्ये घेतलेलं नाही. बघायला गेलं तर बलवान आहेत, मारुतीपुत्र आहेत, वायुपुत्र आहेत. इकडं अंजनीचं तप केवढं दांडगं आहे. कुणाच्या सेवेसाठी जन्माला आलेले आहेत, रामप्रभूचे दास्यत्व पत्करलं आहे. ज्यांचं दास्यत्व पत्करलं आहे त्यांचं आयुष्य काय आहे, चरित्र बघायला गेलं तर रामप्रभूंचं चरित्र असलं निर्मळ चरित्र जगात कुणालाच मांडता आलेलं नाही. महाकवी वाल्मिकींचं महाराज ते अत्युत्तम असं चरित्र लिखाण आहे रामायण काव्य. म्हणून रामाचं चरित्र हे अतुलित आहे. अशांचं दास्यत्व मारुतीरायांना भेटलं. महारुद्र आहेत साक्षात. आणि एवढं असून अलिप्त, निष्काम, निरपेक्ष, कर्तव्याला कधीही ती चुकलेले नाही. कुठेही फिरलेत बघा. अहिमईच्या साम्राज्यातून रामप्रभूला अडचणीतून काढून आणलेलं आहे त्यांनी. एवढ्या खोल विवरात जाऊन, पाताळात जाऊन तिथली देवीची अवकळा केली आणि तिथून त्यांनी देवाला सुखरूप बाहेर काढलं. म्हणजे देवाला सुद्धा आठवण व्हावी, आज माझा इथं मारुती असता तर मी सुखरूप बाहेर आलो असतो. देवानं गरुडाचं चिंतन करावं. की ज्यावेळी कालियामर्दन प्रकरणामध्ये गरुडाचे चिंतन केले मनी, तसं मारुतीरायांचं चिंतन रामप्रभू करत होते.
हेतू इतकाच असं निरपेक्ष निष्काम चरित्र मारुतीरायांचं आहे. बोधक चरित्र एवढंच त्यांच्याकडून घ्यायचं की ब्रह्मचर्याचं तेज आहे अंगामध्ये, जन्मतः कासोटी आहे, नामधारक आहेत परम. एवढं नामधारक असून देखील ज्ञानी आहेत, ज्ञानी असून बल आहे अंगात, बल असून जितेंद्रिय आहेत. आणि ही सगळी लक्षणं ज्यांच्याजवळ आहेत, पण तरी देखील अंगामध्ये अजिबात अहंकार नाही. आणि म्हणून अहंकार घालवण्याकरता मारुतीरायांची योजना प्रत्येक ठिकाणी केलेली आहे देवानी. गरुडाचा अहंकार घालवण्याकरता बोलवून आणलं, सुदर्शन चक्राचा अभिमान घालवण्याकरता आणलेला आहे. प्रत्येक ठिकाणी अर्जुनाचा अहंकार घालवण्याकरता मारुतीरायांना आणलेला आहे. महाभारतामध्ये भीमाचा अहंकार घालवण्याकरता वाटेत शिपूट सोडून बसलेले आहेत. बघा तुम्ही, महाराज सुदर्शन चक्राला देखील मी फार बलवान आहे असा अहंकार आला. द्वारकेत बोलवलं त्यावेळी सुदर्शन आडवा आलं, महाराज उचललं ते तोंडातच घातलं मारुतीरायांनी, घेऊन गेले. देव म्हणाले, अरे सुदर्शन तुझ्या भेटीला लावून, हे बघ तोंडात आहे कसलं चकार आहे बघ, म्हणाला काढून दाखव. गरुडाचा केवढा मोठा अभिमान, महाराज नुसता एक चपराक दिली तर गरुड कितीतरी वेळ त्रिभुवनात फिरत होता आणि मोर खाली पायात पडला देवाच्या येऊन. त्याच्यापेक्षा वेगानं, गरुडाच्यापेक्षा वेगानं मारुतीराय जाऊन पोचले द्वारकेत लवकर. ही अशी चरित्र पुष्कळ आहेत. एवढा असून तीळभर देखील अभिमान मारुतीरायांच्या जवळ नव्हता. याचं कारण साक्षात ते भगवान शंकरच होते म्हणून हे जमलं, अन्यथा हे सामान्य पुरुषाचं काम नव्हे. म्हणून शूर आणि धीर स्वामी का जितू साधन, त्यांनी कधीही भीती बाळगली नाही, एकटे लढायला गेले, शूर आणि धीर. नाहीतर माझ्याबरोबर कोण आहे म्हणून नाही, धैर्य त्यांच्याजवळ अंतःकरणात मुळातच आहे. महाराज इंद्रजिताच्या युद्धाच्या वेळी लक्ष्मणांना केवढी मोठी मदत केलेली आहे. इंद्रजिताला मारणं इतकंसं सोपं नव्हतं, सगळ्यात अवघड इंद्रजिताचं मरण. पण लक्ष्मणाला स्वतःच्या हातावर बसवून त्यांनी युद्धाला नेलेलं आहे. मायावी युद्धात आकाशात लपून बसले तरी तेवढ्यावर जायचे घेऊन. आता ही शक्ती काय सामान्य नव्हे, म्हणून अशा शक्तीचं कार्य केलं. अपाठ शक्ती बघताना मारुतीरायांचं हे चरित्र, महाराज ब्रह्मदेवादिकांनी सगळ्या देवांनी स्तुती केलेली आहे त्यांची. हे आम्ही कधी वाचत नसल्यामुळं मारुतीरायांचं चरित्र म्हणजे उगाच आपलं शनिवार धरतावा हे 11 पानं त्याला वतायचं आपलं, हे पहिलवानकी एवढंच आम्हाला माहिती आहे त्यांचं, दुसरं काय आम्हाला माहिती नाही. वास्तविक हे उपकारच मारुतीरायांचे फिटणार नाहीत. म्हणून महाराज देवाने स्वतः त्यांच्या अंगाला तेल लावलं आणि माझे हे उपकार तुझ्या अंगात जिरून जाऊ दे म्हणून सांगितलं. म्हणून मारुतीरायांना तेल लावायची पद्धत आहे. एका शनीला किंवा पैलवानांचा असलं काही तेलाचा संबंध नाही. माझे उपकार तुझे फिटणं शक्य नाही म्हणून स्वतः मारुतीरायांना तेल लावलं देवाने आणि चोळले. हे उपकार असे जिरून जाऊ देत म्हणाले, हे तुझे उपकार माझ्याच्यानं फेडणं शक्य नाही. 5 प्राण दिले तरी 5 प्राण देऊ तरी 5 प्राणाचेच फक्त 5 उपकार फेडतील. शेषोपकाराय भावामी ऋणिनो वयम, एक एक उपकाराय, एक एक उपकार फेडावा म्हटला तर माझ्याकडे तेवढं दान देण्यासारखं नाही असं रामप्रभू म्हणतात. आणि उरलेल्या उपकाराचं काय करायचं तर तुझ्या उपकारात मी ऋणी राहतो म्हणाले. आणि आजही मारुतीरायांच्या ऋणामध्ये रामप्रभू आहेत. मला सांगा, आज जिथं जिथं रामकथा आहे तिथं तिथं मारुतीराय आहेत. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये 2 देवता कायम हरिकथेला हजर असतात. पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन. तुका म्हणे सखे विठोबाची ते सारिके. तुकोबारायांनी वर्णन केलं आहे की टाळकऱ्याच्या मागं भगवान शंकर चरणीचे रजवंदी शुळपाणी नाचते कीर्तनी त्यांच्या माता. भगवान शंकर टाळकऱ्याच्या मागं पायाची रजकण धुळी पाडावी म्हणून उभे असतात. पाय मागं म्हणजे डोकं वाकून पाया पडत असतात. आणि राम हरी कृष्ण विष्णू म्हणायला मारुतीराय हजर असतात पुढं. कारण कधी एकदा तो वक्ता राम म्हणतोय आणि मी ते राम ऐकेन कानानं. म्हणून हरिकथेमध्ये मारुतीराय आणि हरिकथेमध्ये भगवान शंकर हे दोघेजण हजर असतात. तो बुवा कुठल्या गावचा असू दे आणि कुठल्या पंथातला असू दे आणि कुठल्या टोळीतला असला तरी काय हरकत. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम बाष्पवारी परिपूर्णलोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम. हात जोडून महाराज तिथं रामप्रभूंच्या नावाजवळ मारुतीराय हजर असतात. म्हणून वारकरी कीर्तनात महाराज सहजासहजी टाळ ठेवून जाऊ देत नाहीत. आधीमध्ये काय चहा प्या, गुळ खावा, पाणी पिऊन या करतात की बाहेर गावात, तसं अजिबात करायचं नाही. आमच्या ह्या पंचक्रोशीत कोण करत नाही. हे तू इतकाही एवढी पूज्यता आमच्या लोकांनी सांभाळलेली आहे. जुन्या लोकांनी आम्हाला हे आचार धर्म घालून दिलेले आहे. म्हणून मारुतीरायांच्या पर्वकाळाच्या निमित्तानं यज्ञदत्त पुरुष आहेत, प्रसादानं जन्माला आलेले आहेत. त्यांचे बोधचरित्र काय, त्याग वैराग्य, त्यांचं ब्रह्मचर्य हे बघितल्यानंतर हे कोण आहे ते साक्षात मानव नव्हेत. म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीची या उमरा. महाराज मारुतीरायांची बाजू ही कायम धर्माचीच बाजू आहे. महाभारतीय युद्धामध्ये सूर्यपुत्र आहे कर्ण आणि इंद्रपुत्र आहे अर्जुन. रामायणामध्ये सुग्रीव आहे सूर्यपुत्र आणि वाली आहे इंद्रपुत्र.
तिथं सुग्रीवाला जय मिळालेला आहे आणि इकडं महाभारतामध्ये अर्जुनाला जय मिळालेला आहे. काही लोक विचारतात, काही डोंगरे महाराजांनी वर्णन केलं आहे की तिथं सुग्रीवाची बाजू हलकी होती, तिथं मारुतीरायांनी मदत केलेली आहे. वास्तविक वालीला कपटानं मारला असे सगळे म्हणतात, पण सुग्रीवांच्या बाजूला मारुतीराय असल्यामुळं रामप्रभूला देखील वालीला मारावं लागलं. मारुतीराय जिथं आहेत तिथंच जय आहे, तिथंच धर्म नांदला जातो. आणि महाभारतीय युद्धामध्ये सुद्धा महाराज कर्ण बलशाली होता अर्जुनापेक्षा, पण तरी देखील धर्माची बाजू भगवान श्रीकृष्णांनी घेतलेली असल्यामुळे ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनीशी. अर्जुनाच्या सारथ्याला देव स्वतः उभा राहिलेले होते आणि देवाने बोलवून घेतलेलं होतं मारुतीरायांना, कारण तू जवळ असल्याशिवाय कर्णाच्या वधाच्या वेळेला तुझा मोठा उपयोग आहे. आणि महाराज कर्ण मारतील्या वेळी मारुतीरायांचा उपयोग झाला. त्यावेळी डोंगरे महाराजांनी चांगलं वर्णन केलं, जिकडं मारुतीराय असतील तिकडं काय होईल, विजय होईल. म्हणून अर्जुनाचं वर्णन करत असताना सख्य भक्तीचं आहे वर्णन, आणि सख्याच्या अगोदरची भक्ती आहे दास्य भक्ती. म्हणून झेंड्यावर आहेत मारुतीराय आणि झेंड्याच्या खाली आहेत अर्जुन, आणि अर्जुनाच्या पुढं आहे पायिकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला, आणि पंचजन्य आवळीला स्फुरीला आवळीलाची. देवानं अर्जुनाचं रक्षण करण्याकरता छातीचा कोट पुढं केलेला आहे. आणि दास्य भक्ती म्हणून महाराज जे सेवके करावे सांगितले काम, जे सांगायच्या अगोदर मारुतीरायांनी जी कामं केलेली आहेत त्यामध्ये महाराज मारुतीरायांनी कृष्णावतारात सुद्धा देवाची सेवा केलेली आहे. आजही मारुतीराय सेवा करतच आहेत. हजारो वर्ष नव्हे, सातत्य, अक्षयता आणि चिरंजीविता ही 3 सूत्र मारुतीरायांच्या जीवनाचे आहेत. कायम स्वरूपी हा चिरंजीव संप्रदाय चालणार आहे. म्हणून अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंतो बिभीषणा कृपश्य परशुरामश्च सप्तैते चिरंजीविना. हे 7 चिरंजीव पृथ्वीच्या अंतापर्यंत राहतील. कायम स्वरूपी मारुतीरायांचे धैर्य वीर्य उदार कीर्तीशी या पृथ्वी तलावर राहील. जोपर्यंत महाराज बजरंग बली की जय म्हणतील पोरं, तोपर्यंत या जगतामध्ये मारुतीरायांचं नाव राहील. जोपर्यंत मारुतीरायांचं नाव आहे तोपर्यंत राम राहतील, आणि जोपर्यंत राम आहे तोपर्यंत या जगामध्ये मारुतीराय राहतील. आणि या दोघांना एकामेकापासून वेगळं काढणं अजिबात शक्य. म्हणून मारुतीरायांचं दर्शन घेत असताना महाराज राम राम म्हणतच घ्यावं. त्यांना ते आवडतं आहे, त्यांना त्यांचं नाव घ्यावं अशी अपेक्षा. राम राम म्हणण्यानं त्यांना जो आनंद होतो, मला सांगा, आम्ही ज्याचं दर्शन घेणार आहे त्याला आनंद व्हावा अशी आमची इच्छा असते. त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही द्यायची. त्यांना काय आवडतं, राम म्हणणं आवडतं, म्हणून राम राम म्हणतच मारुतीरायांचं दर्शन घ्यावं असा आमचा संप्रदाय आहे. म्हणून आम्ही राम म्हणून तुकोबारायांनी आम्हाला मोठा उपदेश केलेला आहे महाराज. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. या मंत्राखेरीज काही साधन आता कलियुगामध्ये उरलेलं नाही. म्हणून मारुतीरायांना शरण गेलेत तुकोबाराया, मला भक्तीची वाट दाखव. महाराज काय भक्ती केली, बारकावे सगळे बघावेत. सुंदरकांड बघावं, वाल्मिकी रामायण बघावं, अध्यात्म रामायण, शिवरामायण बघावं. सगळ्यात मारुतीरायांचं एकही महाराज कोणतंही रामायण घ्या, मारुतीरायांचं चरित्र लिहिल्याखेरीज रामायण पुढं गेलेलं नाहीच. म्हणून मारुतीरायांचं एवढं जीवनचरित्र आम्ही बघत राहूया. मारुतीरायाने आम्हाला महाराज विद्वत्ता, बल या सगळ्या गोष्टी, परमार्थातल्या ज्ञानाच्या गोष्टी, विवेक, वैराग्य सगळं द्यावं भरभरून, आणि आमचा परमार्थ त्यांच्या निमित्ताने त्यांनी सिद्धीला पावून द्यावा. महाराज मारुतीरायांच्या मंदिराचं मोठं काम समर्थांनी केलं. बलोपासनेसाठी मारुतीरायांची मंदिरं सगळीकडे उभारली गेली. एकमेव मारुतीरायांची मंदिरं जास्त असणारं ठिकाण म्हणजे फक्त एकदेव मारुतीरायांचीच देवता. सगळीकडे मंदिर आहेत मारुतीरायांचे. मारुतीरायांचं मंदिर नाही असं गाव तुम्हाला भेटणार. एक वेळ गणपतीचं वगैरे मंदिरं नसतील, पण मारुतीरायांचं प्राचीन मंदिर नाही असं गाव कोणतंही नाही. म्हणून मारुतीरायांची उपासना अखंड सगळीकडे चालत राहिलेली आहे. आजच्या निमित्तानं उपवास करूया. घडेल त्यानं महाराजांना रात्रभर जागर करावा. जमेल त्यानं भीमरूपी महारुद्रा स्तोत्राची पारायण करावी. हनुमान चाळीसेचं वर्णन करावं, कारण महावीर विक्रम भजरंगी कुमती निवार सुमतिके संगी. काही वाईट बुद्धी आहे ती निघून जाईल, चांगली बुद्धी मारुतीरायाने आम्हाला द्यावी. सुखासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे म्हणतात तसं वैराग्य पराकुटीचं आम्हाला त्यांनी द्यावं, अशी एक विनवणी त्यांच्या चरणी करून शेवेला विराम देतो. बरं, शरण गेलेले आहेत वाट विचारतात. ही पद्धत आहे शास्त्राची. शरण हनुमंत तुम्हाला शरण आलेलं आहे, मला भक्तीची वाट दाखवा. तुम्ही शूर आणि धीर आहात, स्वामी कार्यात तुम्ही सादर आहात. ते त्यांचा महिमा सांगितलेला आहे ना. तुका म्हणे रुद्रांजनीची या, तुम्ही अवतारी सत्पुरुष आहात. म्हणून तुकोबाराय कुणालाही साध्या भोळ्याला असे शरण जात नाहीत. विद्वान, बुद्धिमान, मारुतीरायांचं हे दैवत्व, सिद्धत्व, आणि असं महाराज एवढं मोठं भक्तीचं ऐश्वर बघून मारुतीरायांच्याकडं तुकोबाराय शरण आलेले आहेत.
तसं तुम्ही आम्ही देखील मारुतीरायाने आम्हाला महाराज बळ बुद्धी विद्या सगळं द्यावं आणि ऐश्वर्यवान करावं. मारुतीरायांची सेवा करणारा मनुष्य कधीही संकटात सापडणार नाही. ही महाराज महती वाल्मिकी ऋषींनी तुलसीदास महाराजांनी आम्हाला सांगितलेली आहे. म्हणून मारुतीरायांची सेवा करणारा पुरुष कधीही कसल्याही महाराज हे आता उगाच म्हणतात त्रास वगैरे होतात, काही त्रास वगैरे होणं प्रारब्धानं होणारे कर्म येतील, पण बाहेर न होणारे त्रास मारुतीरायांच्या नावानंच सगळे नाश पावतील. म्हणून एवढं मोठं सामर्थ्य आहे. नित्यनेमानं त्यांची दिवाबत्ती करणं, त्यांच्या निमित्तानं महाराज काय त्यांना आवडणारी फळं फुलं वाहनं ह्या सगळे त्रास झाल्यावर मग लवंगा बांध आणि ती आला आणून डबा भरती त्याच्यापेक्षा दारात आहे मारुतीरायांचा आपलं हे पिढा दुसऱ्याची उगाच तिथं घालून का उपयोग आहे. आम्हाला झालेला ताप मारुतीरायांच्या गळ्यात अडकून आपण भोगायला समर्थ राहायचं. फक्त राम राम म्हणायचं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पतिलक्ष्मीचा जाणं तसे ठेविले आनंद तेशीची राहावे. समाधान आनंद आहे ते जीवन. आता कोण सुखी आहे. आम्ही सुद्धा आता पाऊस पडलाय म्हणून आता बरं वाटायला कीर्तनात. आता उद्या खोरणी कुदळ म्हटले आणि रखरख हाईच आमची. आताचा क्षण आनंदी हेच जीवन आनंदी म्हणायचं. सुखी त्यालाच म्हटलेलं आहे. वर्तमानात कोण सुखी आहे. आता चालूला आनंद बघता आला पाहिजे. उद्या कोण घुसटवडा खायला जगतोय का मरतोय कोणाला माहिती आहे. आता हे झालेलं, आता हे आतामध्ये आपण वर्तमानात असावं. आता आनंदी आहे का नाही एवढं लक्षात असलं म्हणजे हे जीवन सुखी आहे म्हणायचं. कोणाला नेता आलेलं नाही, कोणाला देता आलेलं नाही. म्हणून वर्तमान आम्हाला क्षण पकडता आला की बस आहे. मगापासून गेलेला काळ गेलाच महाराज. एवढा घसा बसून सुद्धा मी बोललो आहे नशीबच म्हणायचं. तुम्ही सगळी जमवून घेता म्हणून, नाही तर हे असं करून असं वाटतं बोलता येत नाही, सांगता येत नाही, त्यावेळी मग अडचण पडते. पण या निमित्तानं चरित्राचं गायन होतं. महाराज वाचायला आमची माणसं कमी पडतात, संस्काराला कमी पडतात. आम्हाला सांगणारी भेटली म्हणून आम्ही हे केलं. लहान वयापासून जर एवढ्या झालं तर भाग्य आहे महाराज. उगाच नंतर गावात मुलं येत नाही म्हणण्यापेक्षा अगोदर आम्ही जरासा तडाखा आता वाढवायला पाहिजे. घरच्यांनाच जरा बसवायला पाहिजे वाचायला वगैरे. जरा म्हाताऱ्या माणसांनी जरा बाजूच काढावी. आणि देवळासुद्धा पारायणला पोरांनासुद्धा एकदा भीड मोडली, आता पटका बांधायची किंवा पंजे बांधायची असते हे गेली की महाराज दुसरे कपडे घालू वाटत नाहीत. हे खरंच आहे. या वारकरी वेशाचं एवढं सामर्थ्य आहे. एकदा पंढरी कपडे घातले की काळा शर्ट घालावा वाटत हे तो काय. मग शेतात आम्ही काय बी घालून फिरता होते काय. पाणी पाजायचं, खत वडायचं, काय औषध मारायचं म्हणजे घाण कापडं घालायला लागतात, हे बरोबर आहे. पण बाहेर जाताना मात्र ह्या वेशाचं जे वैभव आहे ते वेगळंच वैभव आहे. हे कापडं नाहीत, हे एक ऐश्वर्य आहे आमचं वारकऱ्यांचं. तसं मारुतीरायांचं ऐश्वर्य, रामप्रभूंचं ऐश्वर्य हे बघावं लागेल, वाचावं लागेल. महाराज वाल्मिकांनी सरळ रामलीला आणि आमच्या कालिदासांनी वैभवान रामलीला, त्याच्यापुढे भावनेनं रामलीला नाथानी, त्याच्यापुढचा रामलीला महाराज आमच्या श्रीधर स्वामींनी रामविजयातला. किती भक्तिमान रामविजय लिहिला आहे सांगा. असे रामविजय आम्ही बघावे लागतील. रामाची रामायण अनेक आहेत. अशी बघत एक दिवस आमचं जीवनच राममय होऊन जावावं. महाराज भागवत रहस्यात डोंगरे महाराज, रामचंद्र महाराज डोंगरे अफाट आमच्यावर उपकार केले त्यांनी. भागवत एवढं सोपं करून त्यांनी दिलं आहे. घर बसल्या प्रत्येकाने त्याची पारायण करावी असं लिहिलं आहे. करत राहूया. पंढरपूरला गेलं तर एक वार्षिक ग्रंथ आणायचाच महाराज. काहीतरी पैसे 500 रुपये गुंतवायचंच ते. आता आणून एका घरात वाचला, दुसरा वाचाय न्याला उद्धार होईल. त्या निमित्तानं एक ग्रंथ दरवर्षी एक संकल्पना करून वाचून काढायचाच. त्या निमित्तानं आपला उद्धार होतो आहे. आपल्या चित्तात जे राहील तेवढंच आपल्याला जाताना नेता येईल. दुसरं काही नेता येण्यासारखं नाही. कर्मानुगो गच्छती जीव. एक या जन्मामध्ये केलेलं कर्म आणि ह्या जन्मामध्ये संपादन केलेलं ज्ञानच माणसाला नेता येतं. दुसरं काहीही नेता येत नाही. म्हणून आज तागाय जी काही सेवा केली असेल ती सेवा मारुतीरायाने आमच्या खात्यावर महाराज योग्य त्या पद्धतीने विवेक वैराग्याच्या बळानं आम्हाला द्यावी अशी विनवणी करून इथून पुढेही त्यांची नामस्मरणपूर्वक भक्ती आमच्याकडून घडावी अशी या पर्वकाळाच्या निमित्तानं. उद्याचा पर्वकाळ, उद्या जन्मकाळाला प्रत्यक्ष हजर राहिलं तर फारच मारुतीराय आम्हाला सत्कर्माला बळ देतील, गती देतील. प्रत्येकाने हजर राहून उद्याचा आजचं जागरणी उद्याचा पर्वकाळ साजरा करूया. झालेली सेवा मारुतीरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.